पळाले का सगळे? टेस्ट टेस्ट सिरीजला गेलेत का तुम्ही काही? टेस्ट सिरीज रिपीट होणार तुमची परत 1 तारखेला, म्हणजे एक तारखेला नाही, हा सिलेबस झाल्यावर आपला. सो चला, आपल्याला ना, मला फक्त काही फक्त सांगायचंय, फॅक्ट फक्त वाचतो. मला इथे काहीतरी कोव्हॅलंट बॉन्ड, ओके, आणि इकडे आयोनिक बॉन्ड असं काहीतरी आहे. मी उलट लिहितो वाटलंस. आयोनिक बॉन्ड आधी लिहितो. एक मिनिट ना. येस, चला. ओके, आपण इथे काहीतरी आयोनिक बॉन्ड असं काहीतरी मी लिहितोय. 2च मिनिटात. मला फक्त आपण जे घेतलं ना त्यातलं एक फक्त सांगायचं राहिलं होतं, तेवढं आपण बघू. आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड असं काहीतरी म्हटलं. ओके, मी काय पाठ केलंय की आयोनिक बॉन्ड म्हणजे कोण कोण असणार आहे माझ्याकडे आता, की जे सगळे आयन्स तयार होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण NaCl लक्षात ठेवले, ओके, आणि इकडे कुठेतरी कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये मी काय लक्षात ठेवलंय, मिथेन लक्षात ठेवले, किंवा कार्बनशी रिलेटेड सगळ्या गोष्टी. झालं, एवढं फक्त मला लक्षात ठेवायचं आहे. आता जर पुढे बघू, मी एक एक घेतो फॅक्ट. मला फक्त सांगा, हे पाण्यामध्ये, सो आयोनिक बॉन्ड पाण्यामध्ये जर सोल्युबल, तर हे पाण्यामध्ये सोल्युबल असतील का नाही, एवढं फक्त सांगा. माझं काय ठरलंय, NaCl. माझ्या बरोबर 4 गुण आले ना. ओके, सो NaCl 100% पाण्यामध्ये सोल्युबल आहे. मग हे पाण्यामध्ये सोल्युबल नाही. जे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन वगैरे आहेत ना, ते पाण्यामध्ये सोल्युबल नाही. हा एक फॅक्ट आलं होतं. दुसरं म्हणजे हे कसे सापडणार आहे बघा. आता मला सांगा, हे कशामध्ये सापडणार आहे? जे आयोनिक बॉन्ड असणार आहे हे सगळे सॉलिड असणार आहे, सगळे सॉलिड. आणि कोव्हॅलंट बॉन्ड सगळे कसे असणार आहे? ते सॉलिड असतात, लिक्विड असतात, गॅसेस असतात. म्हणजे तुम्हाला गॅस, मिथेन गॅस लिक्विड मध्ये पण दिसणार आहे, त्याला कॉम्प्रेस केलं. ब्युटेन बघा, आपला बायोगॅस असणार आहे, सो तो लिक्विड मध्ये पण सापडणार आहे. आणि त्यातले काही जे असणार आहे ते सॉलिड मध्ये देखील सापडणार आहे. सो सॉलिड, लिक्विड, गॅस हे तिघांमध्ये असणार आहे. झालं. आणि यांचा जो येस बॉइलिंग पॉइंट आणि यांचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट झालं, ते झालं आपलं. कोव्हॅलंट काय काय कोव्हॅलंट जे आहे ना त्यात फक्त सॉलिड नाही ना, त्यात कोव्हॅलंटला सॉलिड पण आहे, त्यांची उदाहरणं आहेत आहेत आहेत. हो का? सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहेत. सॉलिड, लिक्विड, गॅस आहेत. साधारणतः द्रव आणि वायूमध्ये असतात, पण सॉलिड मध्ये पण आपण तयार करू शकतो ना. उदाहरणार्थ मिथेनचे समजा गॅस असेल एखादा, तर त्याला सॉलिड मध्ये पण कन्वर्ट करू शकतो आपण. सो साधारणतः डोक्यात येऊ ठेवा, साधारणतः शब्द वापरले ते पुस्तकामध्ये असेल तर डोक्यात ठेवायचं, ते सगळ्यांमध्ये कन्वर्ट होते. हे फक्त मला सॉलिड मध्ये सापडणार आहे. जर मी गॅसचं लिक्विड मध्ये रूपांतर करतो, त्याचं सॉलिड मध्ये करणारच ना रूपांतर, कसं ना कसं. सो आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस सगळे पण आहेत. अजून पुढे बघूया. ठीक आहे, आणि हे पाण्यामध्ये सोल्युबल असतात, त्यामुळे याच्या पाण्याच्या द्रावणामधून किंवा लिक्विड मधून किंवा ऍक्वियस स्टेट मधून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते. झालं, NaCl इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते. हे एवढंच फक्त आपलं सांगायचं राहिलं होतं. ओके, चला आता आपल्याला कुठेतरी आपण पिरियोडिक टेबल कडे जायचं आहे. पिरियोडिक टेबल मध्ये काही गोष्टी आपल्याला घ्यायच्यात. त्या म्हणजे आता सगळ्यात पहिल्यांदा आपण असं काहीतरी बघितलं होतं, इथे काहीतरी न्यूलँड बद्दल असं किंवा डोबेरान बद्दल बोललो, त्यानंतर न्यूलँड बद्दल बोललो, त्यानंतर कुठे मेंडेलिव्ह बद्दल बोललो. मेंडेलिव्हने पाया घातला होता, म्हणजे त्याने काय केलं होतं, ते उभे पिरियड्स घेतले. आपण हा इंग्लिश शब्द लक्षात ठेवू बरं का, ते आवर्तन आणि आडवे आणि उभे कॉलम्स, म्हणजे जरा गडबड होऊ शकते. सो आडवे आवर्तन किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण पिरियड्स असं म्हटलं, आणि उभे काहीतरी कॉलम्स असं काहीतरी केलं होतं. आणि त्याने काय केलं होतं, त्या प्रत्येकाला, म्हणजे हे एकूण 7 आहे. आता पिरियोडिक टेबल एकदा बघा. सो हा पिरियोडिक टेबल, याच्यामध्ये फक्त एकदा मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7, मला हे 7 असे काहीतरी काय मिळणार आहे, ते पिरियड्स मिळणार आहे. ओके, आणि एकूण 18 असे कॉलम मिळणार. आपण ऑलरेडी ठरलं ना की 1 2 आणि इकडे कुठेतरी 18 असे माझे काय मिळणार आहे. तर परत एकदा हे मेंडेलिव्हने सांगितलं, आणि मोस्टलीने जो पुढे आपण बघणार आहे त्याने पण त्याच्यामध्ये फक्त थोडं चेंजेस केलेले. मला फक्त आता फरक दोघांमध्ये काय बघायचं आहे, की आपण मेंडेलिव्हकडे चालू सध्या. सो मेंडेलिव्हने काय केलं होतं, तर त्याने 7 असे पिरियड्स ऍड केले होते, किंवा 7 अशा आडव्या ओळ्या ऍड केल्या होत्या मेंडेलिव्हने. हे मोस्टलीने केले बरं का,
मोस्लेची आवर्त सारणी किंवा मॉडर्न, दोघांमध्ये फरक आहे काहीतरी. आणि त्यानंतर आली आपली ही मोस्लेची, ती समजा मोस्लेली. दोघांमध्ये काय फरक आहे बघा, फरक हा एकमेव फरक आहे. एकमेव म्हणण्याची जरा काही अजून मायनट फरक, त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा फरक म्हणजे कोणता, हा ऍटॉमिक मास वरती होता. ओके, आणि हे होते सगळे ऍटॉमिक नंबर वरती. म्हणजे आता सध्याची ही जी पिरियड टेबल आहे ही कशावर, माझ्या ऍटॉमिक नंबर वरती, ती माझ्या काय झेड वरती आहे. ओके, मोस्ले तसं काहीतरी. पण लिहिताना ना जर समजा खूपच विसरायला होत असेल तर मोस्ले झेड असं काहीतरी झालं. मोस्लेने ऍटॉमिक नंबर वरती केले, हे विसरायलाच नको. मग आता ऍटॉमिक नंबर होते. आणि ही बाकी सगळी जे मेंडेलिव्ह वगैरे आहेत त्या सगळ्या लोकांनी काय केलं होतं, तर ऍटॉमिक मास पाठीमागचे जे मेंडेलिव्हच्या आधी कोण होता, डोबरॅनर असेल किंवा न्यूलँड असेल, हे सगळे ऍटॉमिक मासवर आधारित, यावरती कुठेतरी प्रश्न आयवन टाकलेला आहे. सो हे 7 बघायचं, हे नंतर बघू आपण 7 कसे, 18 काय वगैरे ह्या गोष्टी झालं. इथपर्यंत झालं. आता आपल्याला मोस्ले बद्दल पूर्ण बघायचं. ओके, सो हेनरी मोस्ले 1913 आहे बरं का वर्ष त्याचं, 1913, 23-13. सो हेनरी मोस्ले बघा आता 1913चा काळ, आणि यांनी काय पकडलं बरं, बेस पकडला वर्गीकरणाचा किंवा जे क्लासिफिकेशन म्हणा किंवा रिअरेंजमेंटसाठी कोणता बेस पकडला होता, ऍटॉमिक नंबर पकडला होता, झेड असं काहीतरी पकडलं होतं. झालं. यावरती हा माझा पहिलं गोष्ट किंवा पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरं काय, याच्यामध्ये किती बरं मला तुम्ही सांग बरं, पिरियड्स किती बरं, आता पार्ट नाही करायचं, इमेजिन करा किती पिरियड्स आहेत. 7 पिरियड्स आहे. आडव्या लाईन बघितलं होतं ना आपण, 1 2 3 4 5 6 7 अशा भेटलं होतं. आणि उभे काय असणार आहे, कॉलम होते. कॉलम किती उभे, ओके 18 आहे टोटल. त्याला ग्रुप म्हणतात बरं का, अजून दुसऱ्या भाषेमध्ये आपण कुठेतरी एकच लक्षात ठेवा, ग्रुप लक्षात ठेवा. कॉलम आपण ग्रुप ठेवू चला त्यांचं, कारण पुढे तुम्हाला ग्रुप डिस्प्लेसमेंट लॉ एक बघायचा, त्यात मग ग्रुप शब्द येईल. आपण काय ग्रुप लक्षात ठेवू. सो जे उभे असणार आहे ते एकूण 18 ग्रुप आहे. आपलं झालं होतं ना 1 आणि 2 असं केलं होतं, त्यानंतर 3 ते 12 केलं होतं, आणि इकडे कुठेतरी 13 14 15 16 17 18 असं काहीतरी होतं. टोटल 18 असे ग्रुप त्याने पाडले होते. सो 7 माझे काय असणार आहे, आडव्या ओळी असणार आहे, त्यामुळे आपण पिरियडचं नाव दिलं. आणि 8 काय असणार आहे, ग्रुप असणार आहे. जरा पुढे जाऊ, याच्यामध्ये आता मी डिटेलमध्ये घ्यायचं. आता आपलं पहिलं आवर्तन किंवा मग जर असं मी म्हटलं की पहिलं पिरियड, फर्स्ट पिरियड, तो काय असेल बरं, की जी आपली पहिली लाईन असणार ना पूर्ण, ती आपली पहिली पिरियड असणार आहे. कळेपर्यंत ओके. मग आता इकडे बघा, श्री डायग्राम बघा. याच्यामध्ये पहिलं पिरियड बघा कोणतं आहे, याच्यामध्ये कुठेतरी हायड्रोजन आहे, आणि स्ट्रेट इकडे आल्यानंतर काय माझं हिलियम आहे. सो हायड्रोजन म्हणजे पहिलं जे पिरियड असणार आहे हे सगळ्यात छोटे आहे, त्याच्यामध्ये 2च एलिमेंट असणार आहे. नाही पाठ केलं तरी मला लक्षात, ही डायग्राम तर लक्षात राहते. सो पहिल्या याच्यामध्ये मला 2 काढायचे. त्यानंतर इकडे बघा हे 2, हे 2चा ग्रुप करून हे 2 सेम आहेत माझे, म्हणजे दुसरा आणि तिसरा हे सेम आहे मला. ओके, तसं काहीतरी. आणि त्यानंतर 3 4 5 6 4 5 6 7 हे जे हे सारखे. मग मला काय करायचे, ग्रुप पाडायचा, एक ह्या दोघांचा ग्रुप आणि त्यानंतर ह्या चौघांचा ग्रुप, असा काहीतरी ग्रुप पाडला. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, मला फक्त लक्षात काय ठेवायचं होतं, हायड्रोजन हा सगळ्यात छोटा, ह्या पिरियडमध्ये फक्त 2च एलिमेंट आहे असं मला लक्षात ठेवायचं आहे. बाकी मला काही पाठ करायचं नाही. म्हणजे उदाहरणार्थ 2 मध्ये एवढे तुमचे किती असतील, 2 आणि 3 3 6 8 आहेत, हे पाठ नाही करायचं. सो इकडे कुठेतरी 2 आहेत, इकडे कुठेतरी 8 आहेत, इकडे कुठेतरी 8, हे पाठ करत बसू नका. मला फक्त पहिल्यामध्ये 2 एवढं पाठ करतात आणि सगळ्यात छोटे. ओके, मग ह्या पहिल्या सेशनमध्ये सर्वात लहान आहे, किंवा आपण त्याला म्हणू की शॉर्टेस्ट, काय म्हणू त्याला, पिरियड म्हणू आपण, शॉर्टेस्ट पिरियड. शॉर्टेस्ट हे 2 आणि 3 वाले काय तर शॉर्ट म्हणू, शॉर्टेस्ट पेक्षा जरा थोडं जास्त, म्हणजे शॉर्ट पिरियड. परत एकदा बघा. सो जे आपण अशी काहीतरी डायग्राम काढली, पहिले हे झाले पहिले पिरियड, याच्यामध्ये 2च आहे, त्याला मी नाव दिलं शॉर्टेस्ट पिरियड. याच्यावरती आपण प्रश्न आला. त्यानंतर 2 आणि 3, हे 2 आणि 3 आहे, यांच्यामध्ये काहीतरी इकडे आहेत मूलद्रव्य, खूप सारे 8 मूलद्रव्य, याला मी नाव दिलं शॉर्ट मूलद्रव्य किंवा शॉर्ट पिरियड म्हटलं. ओके, हा शॉर्टेस्ट आहे, सगळ्यात छोटे, त्यानंतर शॉर्ट आहे, आणि सगळ्यात थोडं पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये 8 मूलद्रव्य. हे मला पाठ नका करू, फक्त डोक्यात ठेवा, शॉर्ट आणि शॉर्टेज मध्ये किती एवढं फक्त आहे. सो 2 आणि 8. आणि जर आपण चौथ्या आणि 5व्या मध्ये टोटल 18 मूलद्रव्य आहेत. एकच म्हणा, हे बघा इकडे. सो याच्यामध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 ह्या चौथ्या आणि 5व्या मध्ये तुम्हाला कुठेतरी 18 मूलद्रव्य दिसणार आहेत. नंतर कळेल याचे मी जरा वेगळे, कारण इथून कोणतरी बाहेर काढले बाजूला. ओके, सो माझ्या इथे आहे 2 2, इथे आहे 8 8, आणि ह्या दोघांमध्ये आहे 18 18.
दोघांमध्ये 18 तर दोघांमध्ये 18 त्याला नाव दिले लॉंग पिरियड नाव दिले त्याला लॉंग पिरियड. मला आकडे पाठ नाही करायचे, मला फक्त काय पुढे लक्षात राहणार ह्या याच्यावरती भर द्यायचा आहे तो म्हणजे कोणता. तर 6वे आवर्तन जे आहे 6 नंबरचं जे पिरियड आहे, सो हे 6 नंबरचं आणि हे 7 नंबरचं. ठीक आहे, तर 6वं जे पिरियड आहे त्याच्यामध्ये बघा काय हे सगळ्यात मोठे आणि आता जेवढे पण नवीन इलेक्ट्रॉन्स ऍड होते सॉरी एलिमेंट्स ऍड होत आहे ते या 7व्यात ऍड होत आहे. म्हणजे 6वं काय आहे सगळ्यात मोठं म्हणू, लॉंगेस्ट म्हणू, 8वं काय म्हणू इनकम्प्लीट म्हणू. ऍक्च्युअली तसं सॉरी 7वं इनकम्प्लीट आणि 6वं लॉंगेस्ट म्हणू आपण त्याला. हे भरते 7वं हळूहळू भरते म्हणून त्याला आपण इनकम्प्लीट म्हणायचं. म्हणजे 7th असणार आहे ते इनकम्प्लीट आहे. 7 इनकम्प्लीट हा शब्द कळाला तुम्हाला 7 काय इनकम्प्लीट नंतर समराईज करू. आणि 6व्यामध्ये एकूण 32 एलिमेंट्स तुम्हाला दिसतील. आता काय करू आपण एकदा हे 32 बघा इथे 1 2 3 4 हे इथून जर आलं ना तुम्ही की अशी इथे कुठेतरी ओढलेली आहे लाईन बघा हे एल पासून इथपर्यंत काहीतरी लाईन ओढलेली ओके आणि हा ऍक्टिनाइट पासून एसी पासून लाईन ओढली. मला हे पाठ नाही करायचं, मला फक्त डोक्यात ठेवायचं हे दोन चाललेले आहेत बरोबर. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 मग 18 19 20 असं करत 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 गेले तुम्हाला कुठेतरी इथं 32 एलिमेंट सापडतील. सो 32 एलिमेंट्स आणि 7वं जे आहेत 7 नंबर मध्ये त्यात पण 32 आहे पण हळूहळू ऍड होत आहे तर त्याला आपण इनकम्प्लीट नाव दिलं. ओके स्वतः समराईज करू पूर्णपणे जेवढं आपल्याला जमते किंवा जेवढं लक्षात राहते तेवढं आपण समराईज करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे कुठेतरी एक छोटासा ब्लॉक असा बघितला होता. सो माझं हे पहिलं काय असतं पहिलं पिरियड असं आहे हे शॉर्टेज असे 2 इलेक्ट्रॉन्स आहे सॉरी 2 एलिमेंट्स आहे. त्यानंतर इकडे कुठेतरी असे खूप सारे आपण असं बघितलं होतं म्हणजे 1 2 ओके आपण लहान डायग्राम करू. असं काहीतरी आपण बघायचं. ओके सो 1 2 बरोबर 3 पासून 11 पर्यंत सॉरी 12 पर्यंत 13 पासून 18 पर्यंत असं काहीतरी बघितलं आपण. सो आता इथे कुठेतरी 1 2 3 4 5 6 आणि 7 असं काहीतरी. सो 1 2 3 4 5 6 7 यातलं मला फक्त काही शब्द लक्षात ठेवायचे आहेत. ओके शब्द बघा ह्या एकला मी काय म्हटले शॉर्टेस्ट म्हटलं. का बरं शॉर्टेस्ट करायचे मी 2च एलिमेंट आहे आणि या 7ला काय म्हटलं मी इनकम्प्लीट म्हटलं. ओके हे काय माझं 6 नंबरचं लॉंगेस्ट. ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर आता हळूहळू ऍड होणार कुठे ऍड होणार आहे 7व्या मध्ये ऍड होणार आहे त्यामुळे एक मिनिट त्याला म्यूट करते. ओके बघा सो इनकम्प्लीट लॉंगेस्ट या लॉंगेस्ट का म्हटलं कारण याची सध्या 32 एलिमेंट ऍड झाले. जर ऍड झाल्यानंतर एलिमेंट जरी 7 मध्ये होणार आहे होऊ द्या ते 33 होतील 34 होतील 35 होतील पण टोटल ते मला इनकम्प्लीट ठेवायचे का कारण सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये भरणार आहेत. ओके मग जर पुढे जाऊ ह्या 2 मध्ये 3 मध्ये काहीतरी 8 एलिमेंट आहे 4 मध्ये काहीतरी 16 वगैरे ह्या गोष्टी मला फक्त लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला पाठ करायचे नाहीत. कळलं ह्या ब्लॉकला मी नाव दिलं येस ब्लॉक. ओके ह्या ब्लॉकला नाव दिलंय पी ब्लॉक ह्या ब्लॉकला नाव मिळेल डी ब्लॉक आणि इकडे कुठेतरी तुम्हाला 6 आणि 7 मध्ये 2 असे बाहेर करून गोष्टी आणलेल्या आहेत त्याला मी एफ ब्लॉक असं नाव दिलं आहे. त्याला वेगवेगळे नाव आहेत. एस ब्लॉक म्हणजे त्याच्या एस कक्षेमध्ये किंवा जी एस क्रमांकाची शेल असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स भरणार आहे. पी मध्ये पी शेल मध्ये भरणार याच्यावरून त्याचं काही नाव क्लेश आहे आपण तिकडे नको जायला. कळालं इथपर्यंत. सो आपण परत एकदा समराईज करूया. काय झालं आपण मोस्ले नावाचा एक कोणतरी व्यक्ती आहे ह्या मोस्ले नावाच्या व्यक्तीने काय केलं तर मॉलिक्युलच्या ऍटॉमिक नंबर आधारित म्हणजे झेड वर आधारित इलेक्ट्रॉनिकचं कॉन्फिगरेशन केलं किंवा सॉरी सगळ्या जेवढे पण आपले एलिमेंट्स आहेत त्यांची रचना केली. त्यावरून असं आढळलं की त्यांनी 7 अशा आडव्या लाईन काढल्या 7 लाईन्स 1 2 3 4 5 6 7 त्यांना नाव बघ 1 2 3 4 5 6 7 यांची नाव आहे ना नावं काय त्यांना पिरियड्स नाव दिलं. ओके आणि 18 असे उभे गण पाडले किंवा ग्रुप्स पाडले 18 नंबरचा ग्रुप आणि असं काहीतरी 1 2 असं काहीतरी पाडलं. यावरून आधारित 1 2 ला मी एस नाव दिलं याला 13 पासून 18 पर्यंत पी नाव दिलं इथे कुठेतरी डी नाव दिलं 3 ते 12 पर्यंत आणि इकडे कुठेतरी एफ नाव दिलं. हे झालं माझं पिरियड टेबल. कळलं आता होतं इमेजिन पूर्णपणे आणि हे सगळे जे आहेत ते ऍटॉमिक नंबर वरती आधारित आहे आणि याच्या आधीचे मी जेवढे बघितले ते काय होते ऍटॉमिक मासवर आधारित होते. एवढं फक्त आहे जर डिटेल मध्ये होता.
बर, आता एक 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 फॅक्च्युअल गोष्टी मला बघायच्यात. एस ब्लॉक बद्दल बघू आपण आता. एस ब्लॉक, हा एस ब्लॉक मध्ये काय काय असेल आता. हा एक एस ब्लॉक मध्ये बघा आता. ओके, सो हा जो एक नंबरचा ब्लॉक असणार ना, सो एक ब्लॉक म्हणजे हा जो एक नंबरचा ग्रुप आणि हा 2 नंबरचा ग्रुप, हा माझा एस ब्लॉक मध्ये येतोय. सो हे मी नाव दिलं एस ब्लॉक. ओके, सो याच्यामध्ये बघा हायड्रोजन आहे, हेलियम आहे, काही पाठ करायची गरज नाही. का बरं याला एक नंबरचा ब्लॉक किंवा 2 नंबरचा ब्लॉक असं म्हणतात बघा आता. सो जो एक नंबरचा ब्लॉक असेल हायड्रोजन वाला आणि त्याच्या शेजारचा असणारा तो एक नंबर आणि 2, तर तुमचा जो ग्रुप असणार हा ग्रुप आहे ना रे, तो ग्रुप त्याचा क्रमांक जेवढा तेवढे त्याच्या बाह्य कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. मग उदाहरण घ्यायचं आपण परत एकदा बघा. इथे कुठेतरी तुम्हाला सोडियम दिसते बघा. सोडियमचं कसे आहे 2, 8, 11 म्हणजे सोडियमच्या बाह्य कक्षेमध्ये परत एकदा 2, 8 आणि 1 म्हणजे एक एक कक्ष एक इलेक्ट्रॉन्स आहे. इथे जर तुम्ही काय केलं 19 घेतलं, मग 19 कसं घेणार आहे 2, 8 परत एकदा 8, 8 आणि 8 16, 17, 18 आणि 1 आलं का एकदा. शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन, हे कळलं. म्हणजे तुम्हाला या एक नंबरच्या याच्यामध्ये सगळ्यांच्या याच्यामध्ये बाह्य कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहे, एक इलेक्ट्रॉन असेल. किंवा 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 त्याची व्हॅलन्सी पूर्ण होण्यासाठी किंवा त्याला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक इलेक्ट्रॉनची आवश्यकता लागणार असं मी म्हणते. ते याच्या बाह्य कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहे 2 इलेक्ट्रॉन. उदाहरण घेतलं आपण, आता आपण मॅग्नेशियम 12 घेतलं. मॅग्नेशियम 12 म्हणजे काय 2, आता 12 म्हणजे काय 2, 8, 8 आणि 2 10 अधिक 2, बाह्य कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. कळालं. सेम तसंच याच्या बाह्य कक्षेमध्ये 3, याच्या 4. आता काय होणार आहे बाह्य कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉनच्या उलट करायचं. मग थोडं उलट जायचं, मग इथं 3, 2, 1 असं परत रिव्हर्स करायचं. म्हणजे 1 2 3 4, 3 2 1 असं 4 3 2 1 असं रीतीने उतरतं क्रम जायचं. मला फक्त लक्षात काय ठेवायचं, तुमचा जो ब्लॉक क्रमांक असणार, आता उदाहरण तिथे 17 क्रमांक आहे किंवा 18 क्रमांक आहे, मग 18 क्रमांक म्हणजे बाह्य कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन का नाही, त्याला आता गरज नाही. म्हणजे त्याला थोडं वेगळं केलंय. आता उदाहरण घेऊ आपण कार्बनचं घेऊ. कार्बन 6 आहे. कार्बन किती क्रमांक आहे बरं एकदा बघा. 1 2 इथे काहीतरी 12 12 सॉरी इथे 12 आणि इथे 13 14. 14 मध्ये काय माझं कार्बन आहे. मग त्याच्या बाह्य कक्षेमध्ये 14 इलेक्ट्रॉन आहेत का नाही. तर बाह्य कक्षेमध्ये कसं करायचं बघा. याचं 2 आणि 6 आहे म्हणजे याला 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. म्हणजे इथून तो 2 क्रमांक चालू केला. सो 1 2 3 4 असं इथून तो 2 क्रमांक चालू केलाय. मग आपण डिटेलमध्ये नको जायला, मला फक्त काय सांगायचंय की जर तुमची ही जी आहे एक शेल किंवा हा जो ग्रुप आहे तो जनरली व्हॅलन्सी दाखवतो, असं आपण इमेजिन करू. आता हे सुरुवातीच्या 4 यांच्या मध्ये बसते, नंतर जरा वेगळं होते. आता काय होणार आहे, आता आपल्याला इकडे जायचंय एक नवीन पिरियड. आता आपण एक उदाहरण घेऊया. ओके, सो आता इथे 1 2 3 4 5 6 7 मला इथून इथे हायड्रोजन आहे, इथे काहीतरी सोडियम वगैरे होता. इकडून जर इकडे गेलो सोडियम इथे होता, इथे काहीतरी लिथियम होता. ओके, म्हणजे मला जर इकडून इकडे गेलो तर माझी एक कक्षा ऍड झाली. बघा उदाहरण बघूया. बघा आता इथे इथे काहीतरी हायड्रोजन आहे आणि इकडे कुठेतरी हेलियम. आता आपण एक एक उदाहरण बघूया. हायड्रोजन घेऊ. ओके, सो हायड्रोजन ओके, याची कक्षा किती आहे 1 आहे. ओके, म्हणजेच याचा जो क्रमांक आहे, क्रमांक कोणता क्रमांक, हा जो याचा पिरियडचा क्रमांक आहे तो 1. जेवढी जास्त कक्षा किंवा जेवढ्या कक्षा तेवढा त्याचा पिरियड. आता हा 2 आहे म्हणजे याच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहे 2. आपण 2 टाकू. तर लिथियम किती माझ्या कक्षा 2 कक्षा. ओके, मग त्यानंतर ते बेरियम पण आहे बघा. बेरियम तो किती कक्षा 2 नंबर मध्ये. मग जर आपण जाऊ पुढे सोडियम. सोडियम बघायचं किती 1 2 3 3 नंबरच्या कक्षेमध्ये तो. ओके, आपण काय करू आता हा करू याचं तुम्ही कक्षा फक्त मोजा आता. सो 1 2 3 4 5 3 आणि 3 6 आपण काय टाकलं होतं 87 टाकलं होतं. 1 2 3 4 5 6 7 नंबरची कक्षा असणार आहे 100%. थांबा आपण इकडे अजून शोधू. 1 2 3 4 5 6 3 3 आणि 3 6 एक मिनिट बरं का, आता इथे बघू मोजू आपण. 1 2 बेरियम बरोबर. पोटॅशियम मोजू. पोटॅशियम किती आहे 4 असायला पाहिजे. 1 2 3 4. ओके, आरबी आपण नवीन बघू.
1 2 3 4 5 6. येस. हा येस. 7 मध्ये काय झालं बघ, 7 मध्ये गडबड काय झाली याच्यामुळे तुम्हाला 7वी कक्षा दिसणार नाही. का असं? कारण इनर ट्रान्झिशन एक स्टेज नावाची कन्सेप्ट आहे, की नंतर नंतर काय होतं की इनर ट्रान्झिशन सांगतो फक्त की तुम्हाला शेवटला ऍटॉमिक साईज वर सांगतो मी आधी. आता मला फक्त तेवढं सांगू द्या की मी 7 क्लिअर करतो 1 मिनिटामध्ये. इथं तरी पण मोजून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 आणि 6 मध्ये एक इलेक्ट्रॉनची संख्या कमी. ओके. आता हे बघा ड्युबे नियम बघा, हे किती मध्ये माझं 1 2 3 4 5 6 7 मध्ये असायला पाहिजे ना. याला 7 आहे का मोजू आपण. 3 आणि 3 6 आणि 7 याच्यामध्ये 7 आहे. या दोघांमध्येच का 7 नाहीये? कारण इनर ट्रान्झिशन नावाचे कन्सेप्ट आहे. मी थोड्या वेळानंतर घेईल. फक्त मला फक्त सांगायचंय की तुम्हाला 1 2 3 एक नवीन नवीन सेल ऍड झाली, तुमचा एक नवीन नवीन पिरियड ऍड होतोय. कळालं एवढं? एवढं तर कळालंय. ओके. मग आता मला पुढचं हे मी घेतो 2 मिनिटांमध्ये. सो आता मला फक्त सांगा, जर समजा मी पिरियड 3 मध्ये असेल, एखादा 3 मध्ये असेल, तर मला नो डाऊट की त्याच्यामध्ये किती शेल्स असणार आहे? 3 शेल असणार आहे. ओके. मग आपण इथं घेऊ. 1 नंबरला हायड्रोजन होतं, 2 नंबरला लिथियम होतं आणि 3 नंबरला सोडियम होतं. याची 1 आहे, 2 आहे, 3 आहे. म्हणजे याची कक्षामध्ये किती, याची किती कक्षा असणार आहे? 1 कक्षा, 2 कक्षा, 3 कक्षा. आता मला सांगा, आपल्याला जर असं आलं की ऍटोमिक रेडियस कोणाची जास्त असणार आहे? रेडियस कोणाची जास्त असणार आहे? याला मी हायड्रोजनचं डायग्राम काढतो की असं काहीतरी डायग्राम असेल. लिथियमची डायग्राम कशी असणार आहे? 1 आणि 2 काहीतरी. आणि सोडियमची डायग्राम कशी असणार आहे? 1 2 आणि 3 असं काहीतरी असणार आहे. सो मला सांगा कोणाची रेडियस जास्त असणार आहे? सोडियमची. तिसरी म्हणजे जर मी असं स्टेटमेंट केलं, जसं तुम्ही वरून खाली जाल, इकडून इकडे जाल, ऍटोमिक रेडियस वाढत जाते. हे मी तुम्हाला सांगतो. हे काही अपोदनमध्ये ते मी सांगतो कसं वाढत जातं. ओके. 1 नंबरला. अजून 2 नंबर घेऊ. राईट. आणि त्यालाच आपण नाव दिलेलं आहे, ती जे मोजण्यासाठीच आहे ना आपलं जी ऍटॉमिक रेडियस किंवा मोजण्यासाठीचं जे युनिट आहे ते पिकोमीटर मध्ये आहे. पिकोमीटर मध्ये आहे. ही रेडियस आपण पिकोमीटर मध्ये मोजतो. ओके. आता प्रश्न खाली कळाले. आता मला लेफ्ट कडून राईट कडे जायचं आहे. सो लेफ्ट कडून राईट कडे जायचं, म्हणजे मी इकडून तिकडे गेलो. आता मला सांगा की एक्झॅक्टली काय होते. बघा बरं. आता इथे कुठेतरी आपण घेतलं, इथे सोडियम आहे, इथे मॅग्नेशियम. आपण दोन्ही एलिमेंट्स काढू व्यवस्थित. सोडियम आणि मॅग्नेशियम. सोडियम आणि मॅग्नेशियम इमॅजिन होत ना, हा माझ्या पहिल्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये आणि मॅग्नेशियम माझ्या दुसऱ्या ग्रुपमध्ये. सोडियमची काय बरं आपल्याकडे इथे काय लिहिलं? सोडियम 3. आता सोडियम 11 आणि मॅग्नेशियम 12. मला सोडियम आणि मॅग्नेशियम वर जायचं. बघा आता काय. सो आपण सोडियम आणि मॅग्नेशियम बद्दल बोलूया. सो इथे कुठेतरी सोडियम घेतला. ओके. हा सोडियम किती आहे? 11 आहे. याच्या कक्षेमध्ये किती? 8 2 1 झाले. जरा पुढे बघू आपण मॅग्नेशियम. मॅग्नेशियम मध्ये बोलले 2 8 2. हे वरती बघा, दिसत ना तुम्हाला? हा. सो 2 8 2. मग बघा सोडियम कडे किती माझ्या? सोडियम कडे आहे 2 8 आणि 1 असं कॉन्फिगरेशन आहे. आणि मॅग्नेशियमचं 12 म्हणजे काय? 2 8 2. मग तुम्ही जसे इकडून तिकडे जाताय तसं एक इलेक्ट्रॉन ऍड होते. अजून घेऊ वाटलं तर. सो इथे घ्या आता अल्युमिनियम घ्या. सो अल्युमिनियमचं बघा 13 आलं इथे. सो अल्युमिनियमचं कसं आहे? 2 8 आणि 3. एक अजून इलेक्ट्रॉन ऍड झालं. आपण अजून घेतलं. अल्युमिनियम नंतर काय समजा सिलिकॉन घेतलं. सिलिकॉन बघा 14. सो 2 8 आणि 4 झालं. असं जर घेतलं, मी इकडून तिकडे जातोय तर माझा एक इलेक्ट्रॉन ऍड होत चाललाय. ओके. परत एकदा समराईज करू. आपलं काय काय चाललंय की जर समजा मी वरून खाली आलोय तर एक नवीन कक्षा ऍड होते. राईट. इथपर्यंत कळालं? वरून खाली येते, एक कक्षा ऍड होते. आणि मी इकडून तिकडे जातोय, कक्षा सेम राहते, पण काय होतंय? इलेक्ट्रॉन ऍड होतोय. झालं. इथे जर समजा 2 असतील तर 3 ऍड झाला, 4 झाला. आणि जर समजा बघा बरं आता आपण समराईज करू. ओके. सो इथे हायड्रोजन आहे. ओके. इकडे कुठेतरी हेलियम आहे. आता बघा कसं तयार केलं. याची पहिला पिरियड समजा याच्यामध्ये मला एकच शेल असणार आहे. ओके. दुसऱ्या पिरियड मध्ये किती शेल असणार आहे? 2 शेल असणार आहे. ओके. आता बघा या पहिल्या गणामध्ये किंवा पहिल्या ग्रुपमध्ये एक इलेक्ट्रॉन, 2 3 4 5 6 7 आणि बरोबर 18व्या मध्ये काय असणार आहे? 8 इलेक्ट्रॉन.
कळलं? आता 18 पूर्ण झाले किंवा 8 इलेक्ट्रॉन पूर्ण झाले. जरा पुढे जाऊ, तिसऱ्या पिरियड मध्ये आलो आपण. तिसऱ्या पिरियड मध्ये 1, 2, 3 आणि हा पहिला ग्रुप असल्यामुळे 1 इलेक्ट्रॉन. कळलं? मग हळूहळू 1 इलेक्ट्रॉन वाढत जाणार, 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन आणि बरोबर 18 मध्ये काय असणार आहे, शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन. मग परत एकदा चौथ्या पिरियड मध्ये यायचं. याला किती शेल? 4 शेल. आणि याच्यामध्ये हा पहिला ग्रुप असल्यामुळे 1 इलेक्ट्रॉन. इकडे कुठेतरी काय असणार आहे, 8 इलेक्ट्रॉन असं आहे. कळलं? असं काहीतरी शिकलो. आता आपल्याला जेवढं शिकलोय त्याला आपल्याला डॉक्युमेंटाइज मध्ये करायचं. पाडायला लागली माझी. ठीक आहे. दादा, कसं होतं? काय का? टॉप वरून जाताना ॲटॉमिक रेडियस वाढते हा आणि लेफ्ट साइड जाताना कमी होते ना. ते आहे ना, थोडं उलटे घ्यायचं मला ते थोडं काहीतरी इलेक्ट्रॉनिकचं काहीतरी कन्सेप्ट आहे. मला करायचं शेवटलं. सो आपल्याला इथपर्यंत कळलंय की मला काय करायचंय, वरून खाली जाताना एक नवीन शेल ऍड होते. ओके, आणि इकडून तिकडे जाताना नवीन एक इलेक्ट्रॉन ऍड होते. आता बरोबर. मग जर मी पहिलं स्टेटमेंट केलं की ॲटॉमिक साईज म्हणा किंवा रेडियस म्हणा वरून खाली जाताना वाढत जाते, हे बरोबर आहे का? हे समजलंय का? ओके, म्हणजे काय, मी पिरियड टेबल मध्ये वरून खाली चाललोय. हा पिरियड टेबल आहे, वरून खाली चाललोय. सो वरून खाली चाललोय, एक नवीन शेल ऍड होत चालली. बघा आपलं ठरलं ऑलरेडी 1, 2, 3. हे मी सांगणार इथे 3, 4, इथे समजा 2 शेले, 3 शेले, 4 शेले, 5 शेले, 6 शेले, 7. हे 2 ऍक्ट होत, हे मात्र होत 7 बघितले होते आपण. म्हणजे वरून खाली जाताना एक शेल वाढत चाललीये, साईज वाढली. ओके, झालं, 1 नंबर झालंय. आता आपल्याला पुढे जायचं दुसरं 2 नंबर स्टेटमेंट. 2 नंबरला जर मी लेफ्ट कडून राईट कडे चाललोय, लेफ्ट टू राईट, ओके, न्यू इलेक्ट्रॉन ऍड झालाय. पण आता मग पुढचा प्रश्न आहे, मग ॲटॉमिक रेडियस कमी होत जाते. हे फक्त मी लिहितो, ॲटॉमिक रेडियस कमी होत जाते. सांगतो कसं. आता बघा बरं, मला काय करायचंय, लेफ्ट कडून राईट कडे चाललोय. आता उदाहरण घेऊ, सोडियम आणि मॅग्नेशियमचं उदाहरण घेऊ. सो इथे कुठेतरी सोडियम आहे, लगेच त्या शेजारी मॅग्नेशियम होतं. सोडियम माझं काय 2, 8, 1 असं काहीतरी, आणि मॅग्नेशियम काय माझं 2, 8, 2. नवीन इलेक्ट्रॉन ऍड झाला. आता बघा बरं, हा सोडियमचा केंद्रक आहे. ओके, आणि हा केंद्र कोणाचा आहे, मॅग्नेशियमचा केंद्रक आहे. आता याच्या भोवती किती इलेक्ट्रॉन्स आहे बरं, टोटल 11 इलेक्ट्रॉन्स आहे. आणि याच्या भोवती किती इलेक्ट्रॉन्स आहे, 12 इलेक्ट्रॉन्स. आता काय होते बघा, 11 इलेक्ट्रॉन्सला ओढण्यासाठी याने काहीतरी ताकद लावली, म्हणजे 11 निगेटिव्हला ओढण्यासाठी याने 11 पॉझिटिव्ह एवढी ताकद लावली. आणि 12 इलेक्ट्रॉन्सला ओढण्यासाठी याने काहीतरी 12 पॉझिटिव्ह ताकद लावली. यामुळे होतं काय, हे खूप जवळ ओढलं जातं. इलेक्ट्रॉन जर ऍड झाल्यामुळे, समजा हे जर काहीतरी अशी त्याची डायग्राम असेल, तर 11 ताकदीने ओढलंय आणि याने 12 ताकदीने ओढलंय. मग कोण जोराने ओढणार आहे, 12 ताकदीने. मग याची साईज कमी होऊन जाते. ओके, त्याला थोडे टेक्निकल शब्द वेगळे आहेत, पण मला हे लक्षात ठेवायचं आहे. मग यामुळे काय होतंय, ह्या इलेक्ट्रॉन्सच्या गडबडीमुळे किंवा इलेक्ट्रॉन्समुळे, ऍडिशनमुळे मला ॲटॉमिक रेडियस कमी होताना दिसते, लेफ्ट कडून राईट कडे जाताना. सो बघा, जसं आपण एकाच पिरियड मध्ये डावीकडून लेफ्ट कडून राईट कडे जाऊ, तसा तसा आकार कमी होत जातोय ऍटमचा. नाही कळलं? ओके, परत घेणार मी, घेऊ. दादा, पिरियड मध्ये 1 ते 7 नंबर इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट शेल सेम राहतात का? एका पिरियड मध्ये 1 ते 7 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, परत समजा, ओके, 7 इलेक्ट्रॉन्स इन आउटरमोस्ट सेल सेम राहतात का? बरोबर, कळलं ना. म्हणजे असं घ्यायचंय का, समजा हा पिरियड 1 असेल, नाही ना, पिरियड मध्ये वाढत जाणार ना. पिरियड मध्ये ती संख्या सेम राहते. आता बघा, सोडियम आणि मॅग्नेशियम हे एकाच पिरियड मध्ये, ह्या 2 नंबरच्या पिरियड मध्ये. मग याच्यामध्ये बाह्य कक्षेमध्ये 2, 8, 1 इलेक्ट्रॉन. याच्या बाह्य कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन, 2, 8, 2 इलेक्ट्रॉन. सो हे वाढत चाललंय एका पिरियड मध्ये. परत एकदा बघू आपण, मला अजून दादा, हा पिरियड नाही ग्रुप्स विचारायचं होतं मला. अच्छा, ग्रुप्स. ओके, हा, मग ऐका, ग्रुप्स मध्ये सेम राहणार. मग आता बघ, इथे हायड्रोजन आहे, हायड्रोजन हा तर 1 नंबरचा आहे. बघा, परत एकदा आपण काय करू, पिरियडिक टेबल परत एकदा तयार करू. बघा, आता खूप सोपं. मी काय केलं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे काय केले, पिरियड तयार केले. ओके, आणि माझे काय असणार आहे, हे उभे काय असणार, ग्रुप्स असणार आहे. ओके, इथे कुठेतरी 18 ग्रुप झाले होते आपले, इथे कुठेतरी 1, 2, 3 असं काहीतरी आपण शिकलो. सो मला एवढं माहितीये की 1 नंबरच्या याच्यामध्ये हायड्रोजन कुठेतरी,
याच्यामध्ये एकच कक्षा बाहेरमध्ये. हा, इथे सोडियम आहे 2 कक्षा. ओके, इकडे कुठेतरी सॉरी इथे लिथियम आहे 2 कक्षा, सोडियम आहे 3 कक्षा. ओके, इकडे कुठेतरी मॅग्नेशियम असं काहीतरी आपण बघितलं होतं. आता मला काय करायचं रे, हायड्रोजनच्या जर बाह्यतम कक्षेमध्ये इथे एक शेल आहे म्हणून इथे एक नाव दिलं, इथे 2 शेल आहे 2 नाव दिलं, इथे 3 शेल आहे 3 नाव दिलं, असे एकूण 7 शेल आहे 7. याला जरा थोडं वेगळं आहे, पण का, कारण थोडंसं इनर ट्रान्झिशन नावाची काहीतरी स्टेज आहे त्याच्यावर आहे. मग इथे जर 6 शेल असतील त्याला मी 6 नाव दिलं. म्हणजे तुमचं जी पिरियडची संख्या आहे ती इक्वल टू पिरियडची संख्या इक्वल टू शेलची संख्या. ओके, झालं. आणि उभं जर बघायचं, उभं म्हणजे काय, तुमच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे बघा आता. सो एक मध्ये याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्या पण बाह्यतम कक्षेमध्ये 1 आहे, हा सोडियम आहे बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, इथे 1 आहे, सगळ्यांमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, इकडे सगळ्यांमध्ये 2-2 इलेक्ट्रॉन तुम्हाला सापडते. असं वाढत वाढत जाईल, पण ते पुढे नाही मॅच होत, कारण पुढे व्हॅलेन्सी नावाची वेगळी थोडी कन्सेप्ट येते. ओके, पुढे मॅच होत नाही. मला फक्त लक्षात ठेवायचं की जर हा 2 असेल तर नो डाऊट की ते 2 मला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दिसतील, फ्री व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दिसतील, मग त्याला 2 इलेक्ट्रॉन लागतील. आता आपण उदाहरण घेऊया, हे अजून समजेल सोपं. ओके, सो आता मला काय घ्यायचंय बघा, आपण असं इमेजिन करू, हा 1, हा 2, हा 3 इथे कुठेतरी. आता बघू आपण हा एक घेऊ, स्कॅन्डियम घेऊ आपण. स्कॅन्डियमचे बघा तुम्हाला इथे कुठेतरी बघा काय दिलं, इनर ट्रान्झिशन नावाची कन्सेप्ट काय ती फक्त सांगतो, मला चर्चा करायची. तुम्हाला दिसतंय का ऑफलाईन ऑफलाईन? ओके, कसं आहे बघा आता स्कॅन्डियमचं कसं 21 आहे, ते 2, 8, 9 आणि 2. ऍक्च्युली असायला काय पाहिजे बरं आता, 2, 8, 8 आणि 3 असायला पाहिजे होतं. आणि हा किती नंबरचा आहे बरं स्कॅन्डियमचा? 3 नंबरचा. म्हणजे नो डाऊट की याच्या शेवटच्या कक्षेमध्ये मला 3 इलेक्ट्रॉन असणं आवश्यक आहे. पण जर तिथे थोडा वेगळा ऍक्ट करतो, आणि तो काय करतो, हा हे असं ऍक्ट करतो, तो काय करणार आहे, या 3 पैकी 1 इलेक्ट्रॉन इथे जातो, हा 9 तयार होतो, आणि शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन ठेवतो. त्यामुळे काही ठिकाणी ते मॅच होत नाही. आणि याच्यासाठी आपल्याला जर इनर ट्रान्झिशन नावाची कन्सेप्ट शिकायची आहे, पण ती कन्सेप्ट नाही केलं तरी चालेल. मला फक्त लक्षात काय ठेवायचंय, जर मी जसं जसं इकडे जातोय, मग अशा बाहेर कक्षेमध्ये मला 3 इलेक्ट्रॉन सापडतील, 3 इलेक्ट्रॉन सापडलाच लागतील. इथे 2 आणि इथे 1 असं म्हणून 3 इलेक्ट्रॉन सापडतीलच. जर मी इथे गेलो तर मला बाहेर कक्षेमध्ये मला 4 इलेक्ट्रॉन दिसतील, पण 4 इलेक्ट्रॉन करताना ते कसं करणार आता बघा बरं, आपण टीआय बघू आपण. सो टीआय मध्ये मला 4 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, तर बघा हे 10 म्हणजे यातला 8. ओके, आणि हे 2, 2, 2, 4 म्हणजे चौथ्या कक्षेमध्ये मला 4 इलेक्ट्रॉन सापडतील बाहेर कक्षेमध्ये. आपण अजून एक उदाहरण बघू, हा व्ही बघू. मला बाहेर कक्षेमध्ये मला किती इलेक्ट्रॉन सापडणं गरजेचे? 5. इथे किती झाले? 8 आणि 11 आणि 2 म्हणजेच बरोबर 5 इलेक्ट्रॉन. 8 आणि 3 11 आणि 2 5. आपण असं बघू, 5 झालं. त्यानंतर क्रोमियम बघा. सो मला हा 6 इलेक्ट्रॉन सापडणं गरजेचं आहे. सो इथे मला 8 दिसतील. सो 8 आणि 5 13, 5 आणि 1 6 म्हणजेच मला 6व्या पिरियड मध्ये मला किती इलेक्ट्रॉन दिसतील? शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन दिसतील. पण जर ऍडजस्टमेंट करतात ते आणि इलेक्ट्रॉन शेवटला काय करतात? 1 ठेवतात. का बरं? कारण त्यांना इलेक्ट्रॉन द्यायचे किंवा घेण्यासाठी सोपं जावं म्हणून. कळलं असं काहीतरी? ओके, ते प्रॉपर्टी तुम्ही जात नाही अजिबात. म्हणून आता मी परत एकदा समराईज करतो. काय बघा आपल्याला आता हे ऍक्च्युली खूप डिटेल मध्ये सांगितलं ना, अजिबात विसरव नाही, पण तेवढ्या डिटेल मध्ये गेलं ना वेळ थोडी बऱ्याच गोष्टी आपल्याला बघा आता. सो 1 नंबरचा पिरियड घेतला, 2 नंबरचा पिरियड, 3 नंबरचा पिरियड, 4 नंबरचा पिरियड, 5 6. मी जसं तिकडे जाते मला फक्त काय पाठ करायचं बघा, हायड्रोजन, हेलियम, सॉरी लिथियम, आणि इथे कुठेतरी मी सोडियम आणि मॅग्नेशियम, एवढे 4-5 पाठ करू आपण. झालं? सो मला याच्यामध्ये एवढं माहिती आहे, बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे माझ्या? 1 इलेक्ट्रॉन. याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स. हे कळलं ना? 2 का? ओके, मग बघा या पहिल्या शेल मध्ये किंवा पहिल्या पिरियड मध्ये एकच शेल असणार आहे. दुसऱ्यामध्ये किती शेल असणार आहे? 2 शेल असणार आहे. तिसऱ्यामध्ये किती असणार आहे? 3 शेल असणार आहे. ओके, आणि इथे जर 1 इलेक्ट्रॉन असणार आहे, इथे काय असणार आहे? 2 इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, जर इथे 1 इलेक्ट्रॉन असणार आहे तर इथे किती इलेक्ट्रॉन असणार आहे? 2. इथे किती? 3. इथे 4. इथे 5. असं 18 पर्यंत चालला. कळलं? ओके, मग आता हे कळलं. आता आपल्याला मला फक्त समराईज करायचं आहे. जर मी वरून खाली अप अँड डाऊन, वरून खाली जर जात असेल तर काय ऍड होतं आपल्याकडे? 1 शेल ऍड होते. हे कळले का? ओके, जर मी लेफ्ट कडून राईट जातोय तर काय होतंय? ऍड काय होतंय? 1 इलेक्ट्रॉन ऍड होते. आणि एवढंच मला पाठ करायचं, याच्या बाहेर गेलेलं नाही. एवढं कळालं असेल तर झालं, आपलं पिरियड टेबल संपला. ओके, चला मग आता जाऊया पुढे. मग आता जर शेल जर ऍड होत असेल तर ऍटॉमिक रेडियस काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. नवीन शेल ऍड होते ना. बघा हायड्रोजनची 1 शेल आहे, मग त्यानंतर लिथियम आहे त्याची 2 शेल आहे, मग सोडियमची
3 सेल आहे, 1, 2 आणि 3. ऍटॉमिक रेडियस वाढत गेली, वरून खाली जाताना ऍटॉमिक रेडियस वाढत जाते. आणि काय दादा होतंय, म्हणजे जेवढी जास्त कक्षा म्हणजे शेल हा. जेवढ्या जास्त तेवढी रेडियस पण जास्त, एवढं सोपं. ओके. पण आता अजून एक उलट, मी अजून एक झालं बरोबर, हे झालं एक स्टेटमेंट बरोबर झालं. आता दुसरं स्टेटमेंट कोणतं आहे, मी जर लेफ्ट कडून राईट कडे चाललो, माझा नवीन इलेक्ट्रॉन ऍड झालाय. नवीन इलेक्ट्रॉन समजा इथे मी समजा सोडियम घेतलं, इथे मॅग्नेशियम घेतलं. सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये आहे 2, 8, 1 आणि मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये आहे 2, 8, 2. इथे बघा 11 इलेक्ट्रॉन्स आहे, इथे 12 इलेक्ट्रॉन्स आहे. मग हा याचा न्यूक्लियस 11 इलेक्ट्रॉन्सला ओढणार आहे, म्हणजे हा 11 ताकद लावणार आहे. आणि याचा इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे, 12 इलेक्ट्रॉन्सला ओढणार आहे. मग आता 12 इलेक्ट्रॉन्सला जर तो ताकद लावत असेल तर तो खूप जास्त ताकदीने ओढणार आहे. यामुळे मी लेफ्ट कडून राईट कडे जाताना आपली रेडियस काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. म्हणजेच सोडियमची आणि मॅग्नेशियम मध्ये कोणाची साईज कमी आहे, तर मॅग्नेशियमची साईज कमी आहे, कमी. मॅग्नेशियम साईज कमी आहे किंवा रेडियस कमी आहे. कालपर्यंत ओके, नाही कळत परत एकदा घेऊ. यावरती एक MCQ आहे, आपण अजून घेऊया. हे जर कळलं तर मला पुढचं जे सांगायचं ते कळेल. आपण परत एकदा रिवाइज करूया छानपैकी. बघा मी आता डायग्राम वर बघू. ही डायग्राम बघा आता. ओके, जसं जसं मी वरून खाली येतो, इकडे वरून खाली येतो, नवीन एक काय झालं, शेल ऍड झाली. मग ऍटॉमिक साईज वाढत जाणार, कमी होणार. ऍटॉमिक साईज काय होणार, साईज वाढत जाणार. ओके, आणि लेफ्ट कडून राईट कडे जाताना एक एक इलेक्ट्रॉन ऍड होतोय, तेवढं ताकदीने ओढतोय, साईज काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार. मग मी अशी लिहिलं चालेल का, लिहून तर दे. ओके, कमी कमी होत जाणार, कमी होत जाणार, बरोबर. ऍटॉमिक रेडियस आणि इकडे ऍटॉमिक रेडियस किंवा साईज म्हणा किंवा ऍटॉमिक रेडियस म्हणा वाढत जाणार. ओके, आता पुढचा प्रश्न. ओके, आता 2 उदाहरणं घेऊ आपण. हे सोडियमचं घेऊ आणि पोटॅशियमचं उदाहरण घेऊ. सोडियम आणि पोटॅशियम. ओके, हे 2 उदाहरणं बघा. कोणाची साईज जास्त, बरं पोटॅशियमची. बघा वरून खाली आलोय, साईज वाढत गेली, बरोबर चाललंय. आणि इकडे आता मला सांगा, असं इमॅजिन करू आपण की हे आपलं घर आहे आणि हे आपण सध्या ही पुण्यामध्ये आपण राहतो. आपण सध्या पुण्यात राहतोय. ओके, आणि आपलं होम आहे. ओके, हे आपलं होम आहे आणि हे सध्या पुणे. आता मला सांगा, आपल्या घरच्यांचं आपल्यावर कधी जास्त कंट्रोल आहे, इथे जास्त कंट्रोल आहे की इथे जास्त कंट्रोल आहे. तुम्हाला माहित असेल की समजा जे मी हॉस्टेलला राहायचो, मुंबईला होतो, आमच्या घरचे चुकून पण येणार आहे मुंबईला, मग आम्ही हॉस्टेल निवांतच. इथे मात्र भीती वाटते हॉस्टेलला, काय दिदी कधी येऊ शकते, वडील पण कधी येऊ शकतात. मग त्याच्यामुळे वायाने गेलो मी आता इथे, असं कधी हे आता. म्हणजे बघा, जर तुमचं अंतर कमी असेल तर कंट्रोल जास्त. ओके, अंतर जर कमी असेल तर कंट्रोल खूप जास्त, आणि याचं अंतर खूप जास्त आहे, कंट्रोल खूप कमी होणार आहे. त्यामुळे ह्या इलेक्ट्रॉनला जर दुसऱ्याला कोणाला तरी द्यायचंय मला, तर हा इझिली पळून जाणार. म्हणजे याला जर वाया जायचं असेल, पळून जाणं म्हणजे दुसरीकडे जाणार, भागीदारी करायची आपलं. मग जर याला जर मला आता बाजूला काढायचंय, बाहेर काढायचंय, तर हे खूप सोपं आहे. याला खूप अवघड आहे. म्हणजे जर एखाद्याला व्यसन लागायचं असेल ना, तर हे खूप सोपं आहे व्यसन लागायला. याला व्यसन लागणं कमी का, कारण त्याला माहितीये संध्याकाळी घरचे येऊ शकतात आपल्या हॉस्टेलवर, मग तो जपून राहणार. मग मला सांगा, ज्याचं अंतर कमी त्याला बाहेर पडायला खूप कमी चान्स आहे ना. मग बघा आता, जो इलेक्ट्रॉन्स खूप जास्त तो काय असणार, चांगला मेटल असणार आहे. परत एकदा बघा आता, मान्य काहीच कळलं नाही. सो मेटल नावाची काहीतरी कन्सेप्ट मला बघायची आहे. मेटल म्हणजे काय, की जो इलेक्ट्रॉन्स देतो त्याला मेटल्स म्हटले. उदाहरणार्थ समजा हे फेरस आहे आणि हा समजा हा लोखंड आहे आणि हा वूड आहे. मग लाकूड आहे, लाकडामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स काहीच नाहीये, म्हणून त्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स जाणार नाही. आणि याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स खूप आहे. जो इलेक्ट्रॉन्स खूप इझिली देतो त्याला मी मेटल असं म्हटलं. ओके, मग आता इकडे याच्यामध्ये कोण इझिली इलेक्ट्रॉन्स देईल बरं, कोण देईल, ज्याचं कंट्रोल खूप चांगलं नाहीये, म्हणजे हा इझिली इलेक्ट्रॉन्स देईल, हा इझिली पळून जाईल. आणि हा पळून जाणार आहे का, नाही. मग आता मला सांगा, सोडियम कुठे, इथे. पोटॅशियम कुठे, इथे. म्हणजे वरून खाली जाताना मेटॅलिक प्रॉपर्टी म्हणा वाढत जाईल का कमी होईल, वाढत जाईल.
कळले? ओके. जी माझी अडते हे काय झालं काय मी त्याला. सो इथे वरून खाली जाताना आपली मेटलिक प्रॉपर्टी कशी होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. ओके, म्हणजे सोडियम पेक्षा पोटॅशियम खूप चांगला मेटल, त्याच्यापेक्षा हा खूप चांगला, हे असे खूप चांगले चांगले मेटल असे होत जाणार आहे. सो परत एकदा वरून खाली जाताना प्रत्येक ग्रुपमध्ये वरून खाली जाताना मेटलिक प्रॉपर्टी वाढत वाढत जाते. ओके, आणि त्या लेफ्ट कडून राईट कडे जाताना बघू आपण. बरीचपर्यंत कळलं? ओके, चल मग आपण समराईज करू. सो परत एकदा 1 नंबरचं स्टेटमेंट आपण बघितलं होतं. जर एखाद्या ग्रुपमध्ये बरं का वरून खाली जाते, ऍटॉमिक रेडियस कशी होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. जर ऍटॉमिक रेडियस वाढत जात असेल तर मेटल गुणधर्म कसे होणार आहे, वाढत जातात. जर मेटल वाढत असेल तर नॉन मेटल गुणधर्म म्हणजे मेटलच्या एक्झॅक्टली विरुद्ध नॉन मेटल गुणधर्म कसे होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. इथे वाढा कमी कमी होत जाणार आहे. कळालं का मला काय म्हणायचं, कळालं का? जीभ गेली आता बरोबर, सारखं सारखं खूप बोलून होतं ते. कळालं? जाऊ द्या, थोड्या वेळ चालेल, थोडं रेस्ट ठेवू त्या जीभला. आता 3-4 नंबरला बघा काय. जर मी समजा लेफ्ट कडून राईट कडे चाललोय, मला सांगा साईज काय होणार, वाढणार का कमी होणार? साईज कमी होणार. मग आता मला सांगा साईज जर कमी होत असेल, उदाहरण घेऊ आपण आता. हेच उदाहरण घेऊ आता, कार्बनचं घेऊ. ओके, आणि 2 नंबरला आहे सध्या समजा नायट्रोजनचं उदाहरण आहे. ठीक आहे, दोन्ही एकत्र झाले जरा. बर, कार्बन आणि नायट्रोजन असं काहीतरी उदाहरण घ्यायचं मला. मी काय केलं मला सांगा आता. सो लेफ्ट कडून राईट कडे चाललंय, लेफ्ट कडून राईट, इकडे कार्बन आहे इकडे नायट्रोजन, एवढं तर कळा ना. कार्बन आणि नायट्रोजन, मी लेफ्ट कडून राईट कडे चाललोय. आता मला सांगा साईज वाढते का कमी होते? साईज मध्ये वाढ झाली का कमी झाली? आठवा, कमी झाली ना, इलेक्ट्रॉन्स ओढले जास्त. मग जर साईज कमी झाली असेल तर कंट्रोल काय होणार, वाढणार का जास्त होणार? वाढणार. त्याच्यामुळे ती मेटलिक प्रॉपर्टी काय होणार, कमी होणार का जास्त होणार? इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे बघा. येस, मेटलिक प्रॉपर्टी मग काय होणार आहे, कमी होणार आहे. मेटलची प्रॉपर्टी कमी होणार आहे का? कारण कंट्रोल खूप वाढला आणि इलेक्ट्रॉन्स इझिली बाहेर जात नाही, म्हणजेच मेटलची प्रॉपर्टी वाढत जाणार. नॉन मेटल प्रॉपर्टी वाढत जाणार. सो मेटल प्रॉपर्टी कमी होत जाणार, नॉन मेटल प्रॉपर्टी वाढत जाणार. हे कळालंय का? ओके, आणि मग अशी काहीतरी एक पिकोमीटर म्हटलं होतं बघा रेडियसचं. तर 1 पिकोमीटर ही रेडियस काढण्यासाठी म्हणजे साईज काढायची, तर रेडियस काढण्याची युनिट आहे 10⁻⁻12 मीटर इतका आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर इतकं ते युनिट आहे. हे फक्त एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्याच्यावर मी सांगितलं. सो कळालं इथपर्यंत? ओके, आता तुम्हाला इथे कुठेतरी एक झिगझॅग लाईन दिसेल बघा. मेटलर्स घ्यायचं आपल्याला फक्त. ठीक आहे, आधी काय राहिले का मला एकदा बघू द्या. सगळं झालंय आपलं. बरं, आता मला सांग बघू यावर आधारित काय उत्तर निघते का बघू आपण. मला फक्त सांगा आता की इकडून तिकडे जाताना मेटल जास्त सापडतील का मेटल कमी होत जातील? ओके, म्हणजे तिकडे मला हे भाग काय असणार आहे, माझा मेटलचा भाग असणार आहे. हे खूप चांगले मेटल, हा जो इकडचा भाग आहे ना, हा 2, हे खूप चांगले मेटल्स. ओके, मेटल्स. मग त्यानंतर हा पण परत हे पण भाग काही मेटल्स बरं का. आणि इकडे कुठेतरी तुम्हाला कार्बन वगैरे हे सगळे माझे काय दिसतील, तुम्हाला नॉन मेटल्स दिसतील. कार्बन नॉन मेटल आहे. मग तुम्हाला एस ब्लॉक मध्ये, हा एस ब्लॉक आहे, एस ब्लॉक मध्ये सगळे मेटल सापडतील. ओके, पी ब्लॉक मध्ये तुम्हाला काय, पी ब्लॉक इथून सुरू होतं आणि ऍक्च्युली माझं ह्या बी माझा काय मेटल आहे. सो मला बी ब्लॉक मध्ये किंवा हा जो पी ब्लॉक आहे यामध्ये मला मेटल, नॉन मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स या गोष्टी सापडतील. मेटलॉइड्स काय सांगेल मी तुम्हाला, कळलं? ओके, परत एकदा बघा. एस, पी, डी आणि एफ या भागामध्ये मला सगळे मेटल सापडतील.
इथे पण सगळे मेटल सापडतील. ओके, सगळे मेटल सापडतील. मला फक्त ह्या भागामध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड सापडतील. आता नॉन मेटल मध्ये मी काय उदाहरण घेतले, कार्बन घेतले, आठवतंय? त्यावेळेस मी अधातू सांगितले होते ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात. आणि मेटलॉइड्स म्हणजे जे मेटल सारखे असतात, सिलिकॉन, सिलिकॉन वगैरे ह्या गोष्टी वेगळ्या. आता हे जे आहेत नाही ते सिलिकॉन, जर्मेनियम, त्यानंतर एस, सर्बिनियम, टी, पीओ, हे जो वेगळा दिसतो ना तुम्हाला, हे तुमचे सगळे मेटल, सेमी मेटल आहे. वा, हे सगळे सेमी मेटल. ओके, आणि इकडे जे आहेत हे सगळे ऍक्च्युली हे सगळे मेटल. हा सगळा भाग मेटलचा. इथे कुठेतरी ही झिगझॅग लाईन तुम्हाला दिसते अशी, ही झिगझॅग लाईन अशी, ही जी झिगझॅग लाईन आहे ना, तर ही लाईन माझी सगळी मेटल व्हायची. हा, आणि या साईडला सगळे नॉन मेटल, नॉन मेटल, आणि इकडे कुठेतरी मेटल. का पिरियडिक टेबल पूर्ण. आता आपल्याला त्याचे जेवढे पण जेवढे पण तुम्हाला बाकी बऱ्यापैकी झालंय. मग आता मेटल, नॉन मेटल ह्या गोष्टीबद्दल बऱ्यापैकी कळायला सुरुवात होईल. ओके, आता मला फक्त एक सांगायचं, एक कुठली तरी रॅन्डमली आपण घेऊ. हा, समजा 1, 2, 3, 4, 5. 5 मध्ये मला सांगा, मी जर याला हात लावला समजा पीडीला, तर याच्यामध्ये किती मला शेल सापडतील? आपण आता सो बघा, पीडी आहे 1, 2, 3, 4. आता मी म्हटलं ना की काही गडबड झालेली आहे, तर सेमी तर गडबड झालेली. त्यांनी काय केलंय, इथे 18 गडबड काय केली फक्त एकदा सांगतो तुम्हाला. इनर ट्रान्झिशन नावाची स्टेज आहे. समजा कधी कधी काय होतं, त्यांना ऍडजस्ट करायचं, म्हणजे उदाहरणार्थ 2, 8, 8 आणि 2 असं काहीतरी बरं का. आता त्यांना असं कळलं की मला जर मी याला काय करायचं, ते काय करतात, मला इलेक्ट्रॉन देणं खूप सोपं पडतंय. मग ते काय करतात, ह्या 2 ला काय करतात, एकामध्ये कन्वर्ट करतात आणि हा एक इलेक्ट्रॉन आधीच याच्यामध्ये टाकून देतात. 2, 8, 9 आणि इथे 1 राहतो. मग हे इझिली इलेक्ट्रॉन अवेलेबल करतात. हे असं झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक मेटलचं किंवा प्रत्येक मेटलमध्ये मेटलचं गुणधर्म आहे का, कारण त्याला एक इलेक्ट्रॉन द्यायचा असतो. ओके, म्हणजे याच्यासाठी मला काही स्टेज आहे किंवा इनर ट्रान्झिशन नावाची कन्सेप्ट आहे. मला त्या कन्सेप्ट मध्ये जायचं नाही. तुम्हाला जर समजा इथे कुठे रॅन्डमली गेलेस ना, पीबी 82 आहे, इथे कुठेतरी तुम्हाला 2, 8, 18, 32, 18 परत 18 दिसणार आणि शेवटला इथे कुठेतरी तुम्हाला 4 दिसतील. मग त्यांनी ते ऍडजस्ट केलं बरोबर, ऍडजस्ट केले. मग डोक्यात ठेवायचं की हे आपल्याला पाठच करायचं नाही अजिबात. जेवढं मी सांगितलं तेवढंच करायचं. आणि यावरती आयोग प्रश्न काय टाकणार आहे, हे असे प्रश्न असणार आहे. सो तुम्ही लेफ्ट कडून राईट कडे जाताना काय होणार आहे, अप अँड डाऊन, वरून खाली जाताना काय होणार आहे, मेटल गुणधर्म, नॉन मेटल गुणधर्म, संपलं, दुसरं काही नाही. ओके, ठीक आहे. आज मला फक्त एकदा रिवाइज करा. 1 आणि 2 कोणता ब्लॉक आहे माझा, किंवा कोणता ग्रुप आहे? यस, 3 ते 12 कोणता? पी. आणि त्यानंतर 13 ते 18 कोणता? टी. इथे डी आणि इकडे एफ. सो एफ हा कुठे बघतो एकदा बघून घ्या, त्याची डायग्राम फक्त बघून घ्या. हा एफ. सो एल ए आणि एस याला आपण एफ नाव दिलं. कळलं? म्हणजे हा आहे 6 मध्ये आणि हा आहे 7 मध्ये आहे. 6 आणि 7 मध्ये दिलेला आहे. झालं. याच्या व्यतिरिक्त मला परत एकदा हे सिलिकॉन पासून तर पीओ पर्यंत हे माझे काय आहेत, मेटलॉइड्स आहेत. तिकडे नॉन मेटल्स, इकडे मेटल्स. इकडून तिकडे जाताना आता मला सांगा, मी काय केलं, आता तोंडपाठ केलं पूर्णपणे. सो बघा, इकडे कुठेतरी मेटल सापडले मला, त्यानंतर इथे कुठेतरी ही अशी झिगझॅग लाईन मध्ये मेटलॉइड सापडले आणि इकडे नॉन मेटल सापडले. मग मला सांगा आता लेफ्ट कडून राईट कडे जाताना मेटल, नॉन मेटल प्रॉपर्टी, मेटल प्रॉपर्टी काय होणार, कमी होणार का वाढणार? कमी कमी होणार आहे. ओके, मग नॉन मेटल प्रॉपर्टी वाढत जाणार. कळलं? याच्यातून उत्तर निघतं आपल्याला. किंवा आपण टेक्निकल काय बघितलं होतं, एक नवीन इलेक्ट्रॉन ऍड झाला, साईज कमी कमी, साईज काय होणार आहे, कमी कमी होत जाणार. साईज कमी झाली की मेटल काय होणार आहे, मेटल गुणधर्म कमी कमी होत जाणार. जे दिली माझी पूर्ण, ठीक आहे. चला, आता आपल्याला पुढचा चॅप्टर घ्यायचा आहे, ते म्हणजे मग सोपं इथून पुढे कार्बनचे जग, ऍसिड आणि बेस. ओके, आणि त्यानंतर एक राहतो रेडिओ ऍक्टिव्हिटी नावाचा एक छोटासा टॉपिक राहतो. कार्बनचे जग म्हणून असं का मी म्हणतोय बरं का, कारण कार्बन हा असा व्यक्ती आहे की ज्याला 4 इलेक्ट्रॉन शेअर पण करू शकतो आपण, किंवा 4 इलेक्ट्रॉन त्याला पुढे मिळतात. बघा आता कार्बन, सो कार्बन बघा कसं म्हणणार, 6 आणि 12. मग कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. आपण काय केलं, एक इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षामध्ये,
ओके. आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स, हे 4 इलेक्ट्रॉन्स शेवटच्या 4 कक्षेमध्ये किंवा दुसऱ्या कक्षेमध्ये. आता बघा याला 4 इलेक्ट्रॉन्स कसे, बघा याला मुभा भेटली. आयदर तो काय करणार आहे, एकाकडून 4 घेऊ शकतो किंवा 4 वेगवेगळ्या लोकांकडून 4 घेऊ शकतो किंवा डबल बॉन्ड करू शकतो, ट्रिपल बॉन्ड करू शकतो. उदाहरणार्थ आता मी जर CH4 असं केलं तर तो काय करणार आहे, याला 4 इलेक्ट्रॉन्स लागणार ना. मग 4 इलेक्ट्रॉन्स हे 4 हायड्रोजन कडून घेतो. येस चालेल. जर समजा अचानक त्याला वाटलं की आपल्याकडे हायड्रोजनची संख्या कमी, मग समजा 2 कार्बन असतील, आता डोक्यात काय ठेवायचं, याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ओके, याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो काय करू शकतो, 4 हायड्रोजन पण घेऊ शकतो किंवा तो स्वतःच्याच कार्बन बरोबर डबल बॉन्ड पण करू शकतो. ओके, किंवा ट्रिपल बॉन्ड पण करू शकतो. म्हणजे बघा हा आणि हा ट्रिपल बॉन्ड पण करू शकतो. सो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि तिथे कुठेतरी एक हायड्रोजनने त्याला ऍड करू शकतो. सो अशा त्याला मुभा भेटल्यात खूप साऱ्या. किंवा अजून बघितलं, हा कार्बन आहे, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन आहे, तो वेगवेगळ्या प्रकारची डायग्राम पण काढू शकतो. अशी पण डायग्राम काढू शकतो. किंवा अजून डायग्राम 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 आणि अजून जर इथे एक घेतलं असं, अशा प्रकारची तो डायग्राम, वेगवेगळ्या प्रकारची डायग्राम काढू शकतो. आणि यामुळे आपलं हे जग आहे ते कार्बनचं बनलेलं आहे. कार्बनचं जग असं म्हणतात. कळलं का असं मी म्हणते. तुम्ही जर सोडियम बघितलं ना, सोडियमला तेवढी हे नाही, काय म्हणतात, सोडियमचं कसं आहे 2 8 आणि 1. सोडियमला काय करायला लागणार आहे, 1 इलेक्ट्रॉन द्यावंच लागणार. त्याला अशी मुभाच नाही भेटत, म्हणून आपलं जग हे कार्बनचं बनलेलं आहे. एवढं सोपं. मला जरा पुढे जाऊ. जगातल्या सगळ्या वनस्पती, प्राणी यांच्यापासून ज्या ज्या गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टींना मी नाव दिलेलं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. तुम्ही कधी ऑर्गॅनिक केमिस्ट्री नाव बघितलं असणार बघा कधी, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याला का बरं ऑर्गॅनिक म्हणतात? ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिझम, म्हणजे प्राण्यांपासून मिळणाऱ्या सगळ्या गोष्टीला मी नाव दिलंय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग उदाहरणार्थ प्राण्यांपासून काय काय मिळते आपल्याला, सेल्युलोज असेल, जे सगळ्या गोष्टी. आणि जे नॉन ऑर्गॅनिक म्हणजे काय बरं, नॉन ऑर्गॅनिक जे इतर सगळ्या गोष्टींपासून मिळते, म्हणजे अल्युमिनियम पासून मिळते, फेरस पासून मिळते, कॉपर पासून मिळते, फेरस पासून मिळते, हे सगळे काय झाले आपले इतर सगळे जेवढे खनिज आहे त्याला आपण नाव देतो नॉन मेटल म्हणून किंवा मेटल म्हणून. या सगळ्या गोष्टींपासून जे मिळते, कार्बन व्यतिरिक्त इतर सगळ्या गोष्टींपासून जे मिळते त्याला मी नाव दिलं नॉन ऑर्गॅनिक. आणि याला नाव दिलं, जे कार्बन पासून मिळतं त्याला नाव दिलं ऑर्गॅनिक. याला 2-3 अपोज आहे, युरिया एक अपोज आहे फक्त. सध्या फक्त हे डोक्यात ठेवा. आता फक्त बघा, युरिया असं एकमेव गोष्ट आहे, युरिया जो आहे ऑर्गॅनिक बरं का, पण तो आपण तयार कुठे केलाय, प्रयोगशाळेत तयार केलाय. म्हणजे आपल्याला काय ठरवलं होतं की ऑर्गॅनिक नेहमी मला कुठून मिळणार आहे, प्राण्यांपासून आणि वनस्पतींपासून. पण युरिया हा असा एकमेव घटक आहे, जो युरिया हा एकमेव असा ऑर्गॅनिक घटक आहे जो मला ह्युमन मॅनमेड तयार केलाय, प्रयोगशाळेत तयार केलाय. एवढं फक्त 3 गोष्टी बघितल्या. मी काय बघतोय रे सध्या बघतोय मी काहीतरी ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक बद्दल काहीतरी बघतोय. सो ऑर्गॅनिक नावातच आहे, जे ऑर्गॅनिझम असणार आहे म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्यापासून मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींना मी ऑर्गॅनिक म्हटलं. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय, उरलेल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे अल्युमिनियम, फेरस वगैरे जेवढे इलिमेंट बघितले आपण कार्बन व्यतिरिक्त, त्या सगळ्यांना मी नाव दिलं इनऑर्गॅनिक. तसे काही आपद पण बघितले आपण, जसं अमोनिया हा आपद, सॉरी युरिया हा आपद बघितलं. आता आपली पुढची कन्सेप्ट ती म्हणजे हायड्रोकार्बन. सोपं आहे का रे केमिस्ट्री? सोपं आहे का केमिस्ट्री? फिजिक्स पेक्षा सोपं आहे ना? फिजिक्स पेक्षा सोपंच आहे. ठीक आहे, जर आम्ही समराइज केलं, डोंट वरी, सोपं आहे, काय घाबरू नका. हायड्रो कार्बन मग काय असेल बरं, याच्यामध्ये हायड्रो कार्बन तर 100% असणार आहे आणि याच्यामध्ये हायड्रोजन 100% असणार आहे. मग जे असे गुणधर्म किंवा असे सगळे गोष्टी जे हायड्रोजन आणि कार्बनने बनले त्याने मी नाव दिलं हायड्रोकार्बन. एक उदाहरण घेऊ, CH4. याच्यामध्ये कार्बन पण आहे, हायड्रोजन पण आहे, C2H5, OH, कार्बन पण आहे, हायड्रोजन पण आहे. आता ही OH हे अजून एक्स्ट्रा गोष्टी, म्हणून याला परत हायड्रोकार्बन म्हटलं. ज्याच्यामध्ये माझं कार्बन आणि हायड्रोजन असणार आहे या सगळ्या गोष्टींना मी हायड्रोकार्बन असं म्हटलं. आता जरा पुढे जायचं, अल्केन, अल्किन आणि अल्काइन. ज्या हायड्रोकार्बनचे 3 प्रकार पडतात, अल्केन, अल्किन आणि अल्काइन, असं काहीतरी 3 प्रकार पडतात. तर बघा, अल्केन म्हणजे काय, जर तुमच्या कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल त्याला मी नाव दिलं अल्केन. जर तुमच्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल त्याला मी नाव दिलं अल्कीन. आणि कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल त्याला मी नाव दिलं अल्काइन. आता मला सांग,
या कार्बनला 1 2 3 4 असे काहीतरी 4 जोड्या लागणार किंवा 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. मग तो समजा इकडे पुन्हा एकदा कार्बन आला 1 2 3 4 तो काय करणार आहे 1 2 3 बरं का 3 पर्यंत जातोय पण चौथं का करू शकत नाही बरं कारण जर त्याने कार्बन कार्बन 4 बॉन्ड जर केले तर तो अनस्टेबल होतो खूप जास्त अनस्टेबिलिटी तयार होते तो फार काळ टिकत नाही आणि ते मायक्रो सेकंद टिकतो त्यामुळे निसर्गामध्ये तुम्हाला कार्बन कार्बन चौथा बॉन्ड सापडणार नाही कार्बन कार्बन तिसरा बॉन्ड स्टेबिलिटी आहे मग बघा फार इथपर्यंत तुम्हाला दिसेल हे हे असं काय तर तुम्हाला कधी दिसणार नाही व्हायला पाहिजे ऍक्च्युली बघा ना 1 2 3 4 पण तसं होतंय का नाही कारण ते खूप अनस्टेबल आहे म्हणजेच मला इथून पुढे शिकताना फक्त 3 गोष्टी शिकायच्या अल्केन अल्कीन आणि अल्काईन ओके आता आपण बघूया याचा फॉर्म्युला बघा कसा आहे ऍक्च्युली उदाहरण बघा काय CH4 उदाहरण आणि याचा फॉर्म्युला बघा हा फॉर्म्युला जर तुम्हाला होईल त्रास तर आपण तयार करू CnH2n+2 असं काहीतरी फॉर्म्युला आहे मग जितके कार्बन त्याच्या दुप्पट अधिक 2 हायड्रोजन पाहिजे मला हे माझं अल्केनचा फॉर्म्युला म्हणजे काय इथे कार्बन किती बरं कार्बन 1 आहे मग कार्बन 1 त्याच्या दुप्पट हायड्रोजन अधिक 2 म्हणजेच 4 माझे हायड्रोजन जर मी समजा इथे कार्बन 2 घेतलं कार्बन जर 2 घेतलं सी जर मी 2 घेतलं तुमचं काय उत्तर असेल कार्बन 2 C2 याच्या दुप्पट 4 अधिक 2 म्हणजेच हायड्रोजन 6 C2H6 याचं नाव आहे इथेन ओके तर 2 कार्बनला मी इथेन म्हटलं मग घेतलं होतं आपण चार्ट ओके मग 3 कार्बनला परत एकदा आपला फॉर्म्युला काय सांगतो अल्केनचा फॉर्म्युला C2H2n+2 बघा इथं C आता 3 जर मी घेतलं मग C2H2n+2 मग इथं जर मी समजा CN तर 3 घेतलं 3 दुने 6 अधिक 2 8 C3H8 याचं काहीतरी नाव आहे इथेन आणि प्रोपेन मला फक्त 5च पाठ करायचे आता काय करू आपण हे C3H8 एकदा लिहून काढू कसं दिसतंय C3 1 2 3 लिहिले मी आता मला इथे एक बघा 1 2 3 1 2 बघा 1 2 3 प्रत्येक कार्बनचे मी काय केले 4 बॉन्ड काढून घेतले सो या कार्बनचे 4 काढले ह्या कार्बनचे 4 काढले ह्या कार्बन 4 काढले आता बघा ऑलरेडी हा याच्या बरोबर झाला हा याच्या बरोबर बॉन्ड झालाय मग इथे उरलेल्यांच्या मध्ये काय करायचं HS लिहून ठेवायचं ओके आपला फॉर्म्युला काय बरं हा C3H8 असेल कुठेतरी इथे C3H8 राईट ओके सो C3H8 आहे का बघू 1 2 3 4 5 6 7 8 झालं हा माझा प्रोपेनचा फॉर्म्युला कळलं सो मिथेन इथेन प्रोपेन आता आपण ब्युटेन बघू ब्युटेन मध्ये 4 गोष्टी असणार आहे 4 कार्बन असणार आपला फॉर्म्युला काय सांगतो CnH2n+2 मग आता 4 जर असेल तर काय असणार आहे C4 4 दुने 8 अधिक 2 10 ओके C4H10 झालं मग कार्बन 4 काढून घेते 1 2 3 4 सो याचं 1 1 2 3 1 2 1 2 1 2 3 झालं आणि जर आपण हायड्रोजन ऍड केले ती संख्या बरोबर आपली किती निघणार आहे 10 निघणार आहे कळलं मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन त्यानंतर पेंटेन आहे त्याच्यामध्ये 5 संख्या असणार कार्बनची 5 संख्या सो मग मला फक्त सांगा C5H 5 अधिक H 12 ओके सो आपण काय बघितलं रे आपण बघतोय अल्केन त्याचा फॉर्म्युला बघितला आपण CnH2n+2 बघितला आणि याच्यामध्ये कार्बन कार्बन कसं असणार आहे सिंगल बॉन्ड असं आहे मग मला फक्त सांगा CH4 हा अल्केन मध्ये येईल का अल्किन मध्ये येईल का अल्काइन मध्ये येईल कसं देणार नाही का कारण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड होण्यासाठी मला अजून एका कार्बनची गरज आहे मग सध्या फक्त डोक्यात ठेवा की त्याला सोडून इतर घटकांना आपण अल्केन अल्किन आणि अल्काइन मध्ये घेतलेलं आहे ओके आता आपल्याला अल्किन घ्यायचे CnH2n अल्किन अल्किन ओके CnH2n एवढंच फक्त आपण मगाशी काय केलं होतं CnH2n+2 हे काय माझं अल्केन ओके हे अल्किन आणि ते कुठेतरी मला अल्काइन बघायचं आहे अल्काइन काय CnH2n-2 असं काहीतरी मग मला फक्त एवढं पाठ करायचं +2 इकडे करायचं -2 इकडे करायचं मग आता काय करू आपण सो इकडे बघा इथे आपण लिहिलं होतं C2H6 लिहिलं होतं मग इथं काय राहणार बरं C2H4 आणि इकडे काय असणार आहे C2H2 आपण डायग्राम काढून घेऊ सो माझं काय ठरलंय अल्किन मध्ये काय असणार डबल बॉन्ड असणार आता बघू C लिहिला 1 2
3 4 3 4 असं काहीतरी आहे. पण मला काय ठरलंय, माझं कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मग मी काय केलं, याचं रूपांतर आणि याचं रूपांतर एका बॉन्ड मध्ये केलं. सो हा बॉन्ड माझा. सो हा एक बॉन्ड आणि हा बॉन्ड झाला डबल बॉन्ड. आणि उरलेल्या याच्यामध्ये मी हायड्रोजन लिहून ठेवले. मग किती असणार माझं C2H4. हे कळलं? हा, याचं नाव दादा ते मिथेन बद्दल काय सांगितलं. ओके, मिथेन सांगतो. मिथेन बद्दल बघा काय सांगितलं. मिथेन मध्ये मला कार्बन 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 सिंगल बॉन्ड पाहिजे. ओके, कार्बन कार्बन. पण मिथेन मध्ये मला एकच कार्बन सापडतोय. मग सध्या फक्त लक्षात ठेवण्यासाठी मी काय करतो, कार्बन पासून जे पुढचे त्याला अल्केन मध्ये, ऍक्च्युली CH4 पण अल्केन मध्येच येतो, कारण त्या डबल बॉन्ड कुठेच नाहीये. पण सध्या तुम्हाला समजण्यासाठी लक्षात ठेवा की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड मला इथे हवाय. मग हे समजण्यासाठी मला इथेन पासून सुरुवात करू. इथेन, प्रोपेन, ब्युटेन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मग याचं काही नाव आहे. मग याचं नाव कोणतं, इथेनचं इथिन करायचं. इकडे जर इथेन असेल तर इकडे इथिन, आणि इथे काय असेल माझं इथाईन. ओके, मग इथे जर प्रोपेन असेल इकडे, तर माझं इकडे काय असणार आहे प्रोपीन. इकडे काय असणार माझं प्रोपाईन. ओके, असेल तर ब्युटीन, आणि इकडं ब्युटिलिन म्हणा किंवा ब्युटाईन म्हणा, ब्युटाईन म्हणा, हे दोन्ही पण सारखं पडतं. ठीक आहे. सो आता इथिलिन बघू किंवा इथाईन बघू. सो एवढं तर काय आहे आपल्याला, कार्बन कार्बन मला डबल बॉन्ड घ्यायचे. हा डबल बॉन्ड घेतला आपण, C डबल बॉन्ड, आणि हे माझा फॉर्म्युला. आता हा माझा काय असणार आहे, C2H4 हा माझा इथिन असणार आहे. इथिन इथिन स्पेलिंग बघा कसं आहे. ओके, मग आता आपण एकदा बघूया छानपैकी. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे सगळं बघू. अरे वॉच, हे बघा आता हा एका चार्ट वरती आपलं उत्तर येऊन जाईल. बघा आपण काय बघतोय. सो इथे कुठेतरी अल्केन बघतोय, इथे अल्किन बघितलं आणि अल्काइन्स बघितलं. आपलं काय ठरलंय की डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, याच्यामध्ये सिंगल बॉन्ड, याच्यामध्ये डबल बॉन्ड, आणि याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड. आता इथे मिथेन दिलंय. सध्या फक्त डोक्यात ठेवा समजण्यासाठी काय, मी मिथेन व्यतिरिक्त तर सगळ्या गोष्टींना घेईल. मिथेन आहे कारण त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड आहे. फक्त मी पार्ट काय केलंय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असं काहीतरी आहे. मग याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. सो CH4 मध्ये मला जरा थोडं उलट दिसतंय, कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड दिसतंय. पण आपण इथे फक्त काय करू, इथे इथेन, इथे इथिन, आणि इथे इथेन काय पर्यंत. सो याचा फॉर्म्युला फक्त मला पार्टच हवा. आपण CnH2n लिहिलं, +2 इथे केलं आणि -2 इथे केलं. CnH2n. ओके, इकडे -2 आणि इकडे +2 झालं. याच्या व्यतिरिक्त मला जायचं नाही. सो मिथेन बद्दल कळलं जातं. हा, तर आपण अजून बघूया. चार्ट मला ठीक आहे, नंतर बघू आपण. चार्ट आहे मिथेन इथेन प्रोपेनचा चार्ट मीच काढतो, जाऊ दे. सापडत नाही का. सो बघा, जर मी इथे फक्त CH एक कार्बन लिहिला, त्याला मी नाव दिलं मिथेन. ओके, जर 2 कार्बन लिहिले, ओके, इथेन. तर 3 कार्बन लिहिले प्रोपेन, 4 कार्बन लिहिले ब्युटेन, हे मला पाठ करायला आहे बरं का, आणि 5 कार्बन लिहिले पेंटेन लिहिले. आता हे काय माझे सगळे CnH2n+2 हे माझे सगळे अल्केन आहे. कार्बन कार्बन डबल सिंगल बॉन्ड. हा, याच्यामध्ये फक्त हे वेगळं आहे. आता जर मी पुढे अल्किन जर आलं, अल्किन, अल्किन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि अल्काइन मध्ये काय असणार आहे, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. अल्काइन इथे वाय. आता मला फक्त सांगा, या मिथेनला मी काय म्हणतो तिकडे. सो मिथेनला आता सध्या इकडे डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड होत नाही मिथेन मध्ये, त्याच्यामुळे हे अपोज जातं बरं का. सो इथेन बघा, इथेनचं काय असणार आहे इथिन, आणि इकडे इथिलिन किंवा इथाईन म्हणू आपण त्याला. इथिन मराठीमध्ये इथाईन, आणि इकडे इथिन हा शब्द बघा, फक्त वाय लावायचं. मग इकडे प्रोपेन, प्रोपीन आणि प्रोपाईन. इकडे ब्युटेन,
ब्युटीन आणि ब्युटाईन, आणि त्यानंतर पेंटेन, पेंटीन आणि पेंटाईन. आता मी एक शब्द घेतला, पेंटाईन. आता याचं मला स्ट्रक्चर काढायचं आहे. मला एवढं कळलं की वाय आलाय म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी ट्रिपल बॉन्ड असणार आहे. ओके, सो पेंटाईन मध्ये मला फक्त एकदा बघू द्या. ठीक आहे, ओके. आता मला सांगा, कार्बन 1, 2, 3, 4 आणि 5 असं काहीतरी आहे. मला याच्यामध्ये कुठल्या तरी कार्बन मध्ये मला काय करायचंय, ट्रिपल बॉन्ड तयार. का? कारण ट्रिपल बॉन्ड का करायचे, वाय आलाय. मग आता एकदम मी तुम्हाला डायग्राम दाखवून देतो. पेंटेनच्या खूप सारे डायग्राम, त्यातली फक्त पेंटाईन. हा, येस, ओके. ही एक डायग्राम बघा फक्त. मला काय कळलंय की पेंटाईन म्हणजे माझं 5 कार्बन काहीतरी असणार आहे. ही डायग्राम बघा. ओके, यांनी 6 कार्बनचं काढले. कुठेतरी असेल बघा पेंटाईन. ओके, हे बघा, ही डायग्राम बघा आता. सो 1, 2, 3, 4, 5 तुम्हाला कुठल्याही कार्बन मध्ये, 2 कार्बन मध्ये मला काय करायचं, ट्रिपल बॉन्ड करायचं. काढलं ट्रिपल बॉन्ड, येस. मग काय करायचं, आता या दोघांमध्ये ट्रिपल बॉन्ड काढून घेऊ. आपण याच्यामध्ये पण काढू शकतो, याच्यात आणि याच्यात पण ट्रिपल बॉन्ड काढू शकतो. ओके, याच्यात पण ट्रिपल बॉन्ड काढू शकतो. म्हणजे कोणातही तुम्हाला जे वाटेल ते. आता पण काढूया. सो आता हे 5 कार्बन काढले, मला जर वाटते मी याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड काढले. मग आता मला सांगा, या कार्बनला किती राहिले बरं शिल्लक? आता इथे 1 शिल्लक राहिले, इथे मी 1 हायड्रोजन लिहिला. सो आता ह्या कार्बनला 1, 2, 3, 4 गेलेत, त्याच्यामुळे हायड्रोजन लावायची गरज आहे का? नाही. सो ह्या कार्बनला बघा आता. सो इकडे एक, इकडे एक, म्हणजे इथे एक लावला, इथे एक लावला, इथे एच लावला, इथे एच लावला, इथे एक एच, इथे एच. आता इथे परत एकदा मला 1, 2, 3, 4 मला 3 हायड्रोजन लावावे लागतील. कळलं हे? कसं केलं मी. मग आता आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5 माझा फॉर्म्युला काय सांगतो, C5. सो CnH2n-2 सांगतो ना. मग मला C5H10-2 म्हणजे किती असणार, C5H8 आहे का बघ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 C5H8 हा फॉर्म्युला माझा कसा असणार आहे, पेंटाईनचा असणार आहे. डिपेंड आहे. मग अशी आपण काय आपलं का चुकलो होतं, किंवा आपण मग अशी काढताना का थांबलो होतो, कारण आपण मध्ये कुठेतरी एच लिहिलं होतं. इथे सांगा ट्रिपल बॉन्ड लिहू शकतो, चालेल ना. सो याला पण मी लिहू शकतो, याला पण लिहू शकतो. आता मग मला पुढे शिकायचं याला नाव काय द्यायचं, कारण हा एक पेंटेन असा पण लिहितो ना मी. 1, 2, 3, 4, 5 मी इथे ट्रिपल बॉन्ड काढला. तुम्ही जरा काय लिहू शकता, 1, 2, 3, 4, 5 इथे कुठेतरी ट्रिपल बॉन्ड लिहिला. अजून एक जण आला, त्याने काय केलं, इथे 1, 2, 3 असं काहीतरी लिहिलं. यावरून मला काहीतरी 3 वेगवेगळे नावं मिळणार. सो म्हणजेच माझ्या पेंटेनचे वेगवेगळे नावं मिळणार आहेत. पेंटेनला मला 3, 4, 5, 6 खूप सारे अशी नावं, आता ऍक्च्युली 3च, खूप सारे नावं. आणि याच्यावर मला शिकायचे नॉमेनक्लेचर पद्धत. कळलं? इथपर्यंत आलो आपण, काहीतरी खूप डिप चालले. सो बघा आता नॉमेनक्लेचर पद्धत, त्याला आपण नामकरण पद्धत म्हणतो आपण त्याला. IUPAC आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. झाले 5 मिनिटांना संपले. इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हे यांनी यांचं बारफळ केले की तुम्ही नाव ठेवताना कसं नाव ठेवायचं यांनी सांगितले. बघा काय आपण सोप्या पद्धतीने जाऊ. 1, 2, 3, 4, 5. आता हे आपण असं पण लिहू शकतो किंवा 1, 2, 3, 4, 5. कळलं ना? 1, 2, 3, 4, 5. ओके, हे असं पण लिहू शकतो किंवा 1, 2, 3, 4 आणि 5 असं पण लिहू शकतो. हे कोणत्याही पद्धतीने रॅन्डम लिहू शकतो. पण करताना आता मला काय सांगितलं बघा त्यांनी, मी एक एक स्टेप घेतो. आता सिलेक्ट द, सगळ्यात पहिली स्टेप माझी एक नंबरची स्टेप, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. आता लॉंगेस्ट चेन म्हणजे कोणती, आता याच्यामध्ये बघा ही लॉंगेस्ट चेन, याच्यामध्ये कोणती लॉंगेस्ट चेन आहे, ही लॉंगेस्ट चेन. ओके, याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन कोणती, ही लॉंगेस्ट चेन. कोणती पण इकडून पण होऊ शकते, तुम्ही कोणतीही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. मग लॉंगेस्ट चेन मध्ये जेवढे कार्बन असतील ती आपली संख्या.
आता त्याच्यामध्ये किती कार्बन आहे? 1 2 3 4 5. म्हणजे हे एक नंबरचं जे आहे ते पेंटेन किंवा पेंट ह्या शब्दामध्ये काहीतरी असेल किंवा पेंटेन असेल. त्याच्यामध्ये किती कार्बन आहे? 1 2 3 4. 4 म्हणजे किती? ब्युटेन मध्ये असू शकतं. आणि 1 2 3 म्हणजे किती असणार आहे? मिथेन इथे प्रोपेन मध्ये असेल. आता आपल्याला पुढे जायचंय. आता त्यानंतर त्या कार्बनला नंबरिंग करा. आता इथे कुठेतरी लॉंग चेन आहे, याला काही त्रास होणार नाही. पण इथे काय असणार आहे बघा, 1 2 3 4 आम्हाला त्याला नंबरिंग करायचं. आणि त्या ज्या नंबरिंगला दुसरा कार्बन अटॅच आहे कमीत कमी वाल्या, त्याची संख्या लिहा. मग नंबरिंग कशी करायची? नंबरिंग कुठून करायची? 1 2 3 4 जर केलं तर 3 नंबरला काय अटॅच इकडे? कार्बन अटॅच आहे. आणि इकडून जर मी केलं 1 2 3 4 केलं तर 2 नंबरला कार्बन अटॅच आहे. अशा संख्या किंवा अशा कुठून निवडा की जिकडून कमीत कमी संख्येला कार्बन अटॅच आहे. मग इकडून जर 3 ला अटॅच आहे आणि इकडून 2 ला, तर मी काय करणार? इकडून सुरुवात करणार. 1 2 3 4. मी याचं नाव काय द्यायचं? 2. आणि एक कार्बन अटॅच झालाय तर त्याला मी मिथाईल म्हटलं. 2 मिथाईल, कारण 2 नंबरला मिथाईल आहे. आणि आपलं आहे काय? 1 2 3 4 ब्युटेन. मान्य? काहीच कळलं नाही. आपण अजून बघूया. आता 3 नंबर मध्ये बघा, 1 2 3 आणि 4 असं काहीतरी मी केले. मला काय सांगितलंय? सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. मी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. येस. मग त्यानंतर त्याला नंबरिंग द्या. आता नंबरिंगला झालं का इथे गडबड की 2 कार्बन अटॅच झाले. आपण काय करू? जरा वेगळं करू. म्हणजे तुम्हाला पुढचं इथे काय करू आपण? असं काहीतरी केलं. आता मला बघा, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन करायचंय. ते असे 1 2 3 4 आणि ते कुठे कार्बन लागले. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. मी लॉंगेस्ट चेन काय सिलेक्ट केली? ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. ओके. आता मला काय करायचंय? नंबरिंग द्या कार्बनला. इकडून द्या किंवा तिकडून द्या. मग इकडून देईल किंवा मी इकडून पण देईल. आपण मोजूया. 1 2 3 4 आणि इकडे काय आहे? 1 2 3 4. पण ज्याच्या कार्बनला, ज्याच्या कमीत कमी सी ला दुसरी चेन अटॅच आहे ती मला घ्यायची. मग मला इथे 2 ला अटॅच आहे ना, मग मला 1 2 3 4 असं घेतलं. आणि हा ग्रुप माझा कोणता आहे? समजा हा जर इथे इथेल ग्रुप असेल किंवा अजून एखादा ग्रुप असेल, मग याचं उत्तर काय देईल मी? 2. सध्या इथेल घेऊ आपण. 2. आता हा 2 यांचा ग्रुप आहे म्हणजे इथाईल, आणि आपलं 2 इथाईल ग्रुप. ओके. आणि 1 2 3 4 2 इथाईल ब्युटेन. जर हे सिंगल बॉन्ड असेल तर ब्युटेन. जर हा डबल बॉन्ड असेल तर 2 इथाईल ब्युटेन. लॉंग चेन दुसरी येते. हा इथे दुसरी येते. मला फक्त सांगायचं होतं. ठीक आहे, आता येते. ओके. आता बघ, का मला फक्त सांगायचं, जर इथे मिथेल ग्रुप असेल, मिथेनचा ग्रुप असेल मिथाईल म्हणून आपण त्याला, इथेनचा ग्रुप असेल त्याला इथाईल म्हटलं, प्रोपेनचा ग्रुप असेल तर प्रोपाईल म्हटलं. ओके. आता मग तू म्हणते तसं आपण इथे सी टाकून बघू. हा, मग आता लॉंग चेन बघा कोणती येते. लॉंग चेन सांगा बरं कोणती आता. 1 2 3 4 आणि या ग्रुपला 1 2 असं अटॅच आहे. लॉंग चेन कोणती ते सांगा. आली की लॉंग चेन. ओके. आणि यातली आता कार्बन कोणाला जोडलेलं? जवळच्या कार्बनला जोडलाय. मग 1 2 3 1 2 3 तिन्ही पण सारखी, दोन्हीकडे सारखीच आहे. मग सरळ सरळ काय करायचं? 3 लिहिलं मी. 1 2 3 4 5. ओके. सो 3 लिहिला. सो इथे कुठेतरी कार्बन माझा. सो 3 मिथाईल. आणि शेवटला काय 5 आहे म्हणजे काय? पेंटेन. हे झालं त्याला नाव द्यायची पद्धत. ओके. दादा ते मिथेन बद्दल झालं. कळलं का मी काय म्हटलं ते? खूप बरं. आता आयोग काय विचारतं? हे विचारत नाही. आयोग काय विचारतं? याचे नाव काय? आयोग काय विचार बघा आता. फक्त आयोग काय देतील की C6H14 असं काहीतरी दिलं. असं काहीतरी दिलं. किंवा आपण थोडं याचं नाव कोणीतरी मला सांगा, कसं लिहू शकतो आपण? चुकलं तरी चालेल. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. येस, मी सिलेक्ट केली. ओके. त्यानंतर मी त्याला काय केलं? नंबरिंग केलं. इकडून 1 2 3 आहे, नाही जमत आहे. 1 2 आहे, त्याला 2 नाव दिलं. आणि ह्या 2 ला 2 वेळा मिथिल ग्रुप ऍड झालाय. मग काय म्हणायचं? 2 2 S आणि 2 वेळा म्हणजे डायमिथाईल. आणि 4 आहे म्हणजे काय असणार आहे? ब्युटेन. आणि जर याच्यामध्ये जर डबल बॉन्ड असलं तर काय म्हणायचं? ब्युटीन. ट्रिपल बॉन्ड असेल तर ब्युटाईन. झालं. 2 2 डायमिथाईल ब्युटेन. बरोबर. आता आयोग काही विचारतं बघा बरं.
आयोगाने फक्त एकदाच प्रश्न विचारला, तो पण AMU यायला विचारला होता. पेंटेनच्या किती शृंखला तयार होतील किंवा पेंटेन कशा प्रकारे लिहितील आकडा एकदा विचारला होता. सो पेंटेन बघा C5H10 S12 ओके, हे कशा प्रकारे किंवा त्याच्या चेन किती तयार होतील आपण तयार करू. सो 1 2 3 4 आणि 5 एक नंबर. सो 1 2 3 4 आणि 5 दोन नंबर. सो 1 2 3 4 आणि 5 झालं. याच्या व्यतिरिक्त काही सापडून तुम्हाला 3 प्रकारे तयार होतो. ओके, सो पेंटेनचे 3 आहेत का, आणि यालाच काय म्हणतात, हे सगळे भाऊबंद आहे ना, यालाच नाव दिलेले आयसोमर्स. मग आयोगाने एकदा विचारलं होतं की पेंटेनचे आयसोमर्स किती, तर पेंटेनचे आयसोमर्स, आयसो म्हणजे सारखे आणि मर्स म्हणजे रचना, सारखे रचना असणारे किंवा त्यांच्यामध्ये सगळे सारखे कार्बन आहेत, त्यावरून आपण आयसोमर्स काढायचे. आयसोमर्सची व्याख्या बघा, ज्यांचे कार्बनची संख्या सारखी, ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या सारखी पण त्यांचे स्ट्रक्चर वेगळं, त्याला मी नाव दिलंय आयसोमर्स. कन्सेप्ट काढली. मग मी आता 4-5 कन्सेप्ट एकदा घेणार आहे. पहिली कन्सेप्ट आयसो बार, दुसरी आयसोटोप्स, तिसरी आयसो काय टोन्स, बरं, आणि चौथी आहे आता घेतली ती म्हणजे आयसोमर्स. मला सांगा फक्त पटापट ही जर कळली नसेल आयसोमर तर मी आहेस, मला परत एकदा सांगा फक्त. ओके, सो मला आयसो बार म्हणजे काय, रिमेन कॉन्स्टंट. बार मध्ये काय किंवा काय सारखं असतं बार मध्ये गेल्यावर, मास. ओके, सो मास कॉन्स्टंट, व्हेरी गुड. मास कुठे असणार आहे, एक्स आणि झेड हे रिमेन कॉन्स्टंट. ओके, मग आयसो याचं उदाहरण काय बघितलं होतं आपण, 40-40 बघितलं, पोटॅशियम आणि अजून मॅग्नेशियम काहीतरी 40-40 बघितलं होतं. तिथं आयसोटोप म्हणजे काय, टॉप नंबर, ऍटॉमिक नंबर म्हणजे झेड ची संख्या सारखी. मग ते कार्बन बघितलं होतं, बाकीच्या गोष्टी बघितलं होतं. आयसो मध्ये काय, न्यूट्रॉनची संख्या सारखी, ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी इकडे आयसोमर असं काहीतरी बघितलंय. आयसोमर काय बरं, कार्बनची संख्या सारखी पण त्यांची रचना, स्ट्रक्चर वेगळं. म्हणजे उदाहरणार्थ हे असं काहीतरी CH4, समजा हे ब्युटेन आहे, मग अजून एक ब्युटेन कसं असणार आहे. ओके, अजून मला सांगा चला, मग जर मी आता म्हटलं की ब्युटेनला किती आयसोमर्स आहे सांगा. हे ब्युटेन आहे आपलं, 1 2 3 आणि 4, याला किती आयसोमर असणार आहे. हे ब्युटेन अजून असं लिहू शकतो का मी, 2. येस 2 बरोबर, याच्या व्यतिरिक्त काही नसणार आहे. झालं एवढंच. सो 1 2 3 4 हे 2च फक्त ब्युटेनला. आणि पेंटेनला किती माझे आपण मागाशी भेटले 3. बाकी मला काही पाठ करायचे नाही. म्हणजे आयोगाने कधी आपल्याला हे 10 ऑक्टेन्स दिलेलं नाही, वेळ खाणार ना. आयोग नेहमी काय देणार आहे. आता मला सांगा प्रोपेनला किती असणार बरं, शक्यच नाही ना, फार पडतं हो असं होणार आहे, पण हे सेमच होते परत, हे काय आणि हे काय सेमच आहे. सो अशा रीतीने डोक्यात ठेवायचं की प्रोपेन, मिथेन, इथेन, प्रोपेन यांना एकच आहे. ब्युटेनला किती माझं 2 आणि पेंटेनला माझं 3 आयसोमर्स. कळलं. ओके, चला आता फॅक्च्युअल गोष्टी. आता काही नाही, आता आपलं ऍसिड बेस वगैरे ह्या गोष्टीमध्ये फार जास्त त्रास होणार नाही. आता आपल्याला काय घ्यायचंय, पुढची कन्सेप्ट घ्यायची ती म्हणजे कार्बन बद्दलच. आता कार्बनची काही गोष्टी ज्यावरती आयोगाने प्रत्येक वर्षी प्रश्न टाकला, प्रत्येक वर्षी म्हणायचे दर वर्ष आढळ का. आता मागच्या प्रश्न नाहीये, 24 ला प्रश्न आहे, 25 ला नाही, 22 ला प्रश्न आहे, 23 ला नाही. प्रश्न काय बघा आता, आणि 21 ला पण प्रश्न होता. प्रश्न आहे कार्बन एकमेकांमध्ये काही साखळ्या तयार करतं. कार्बन खूप साऱ्या साखळ्या, आणि या साखळ्यांवर कार्बनचे काही गुणधर्म तयार होतात किंवा कार्बनचे काही आकार तयार होतात, आणि त्या आकारावर आपल्याला जायचं आहे. तर ते आकार बघा आता फक्त, त्याला आपण नाव दिलंय ॲलोट्रॉप्स. ॲलोट्रॉप्स एकदा फक्त बघू पण ॲलोट्रॉप्स कन्सेप्ट काय. कार्बन हा असा व्यक्ती आहे की तो खूप जणांबरोबर अटॅच करणार आहे. मग त्या अटॅचमेंटमुळे किंवा त्या याच्यामुळे कार्बनचे काही ॲलोट्रॉप्स म्हणा किंवा काही रूप तयार होणार आहे. सो ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. इमेज. ओके, डायग्राम बघा आता, हिऱ्याची इमेज. हा ही इमेज आपल्याला एवढंच करायचं फक्त. हे आता सध्या तरी आपला 3 आहे, स्टेट बोर्ड मध्ये 3 आहेत टोटल. आपण 4 बघू, एक एक्स्ट्रा POQ आला म्हणतो, पण एक्स्ट्रा बघू. बघा इथे कुठेतरी डायमंड दिसणार आहे. मग हा कार्बन जो असणार आहे तो, समजा हा कार्बन आहे,
ओके. सो हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हे कार्बन अशा रीतीने जर अटॅच होत असेल, म्हणजे कसे इथे एक, इथे एक, इथे आणि इथे असं जर असेल, एक कार्बन जर इतर 4 कार्बन बरोबर जर अटॅच होत असेल, तर तो मला एक डायमंड सारखी रचना देईल. परत एकदा, हा जो कार्बन आहे तो इतर 2 कार्बनशी असं जो अटॅच होत असेल, म्हणजे कसा इथे कार्बन आहे आणि इकडे इकडे, सो अशा रीतीने जर अटॅच होत असेल तर अशी एक रचना मिळेल मला. त्यानंतर हा एक कार्बन आहे, परत एकदा हा कार्बन 3 यांना जर अटॅच होत असेल, नो डाऊट की मध्ये हायड्रोजन असणार आहे, बघा ही रचना, हा कार्बन अशा रीतीने जर ऍड होत असेल तर मला ही कुठेतरी फुलरिन म्हणा किंवा अशी एक रचना मला मिळेल. आणि इकडे ग्राफिन नावाची आहे, परत हा कार्बन ह्या अशा जाळीदार नक्षीमध्ये, म्हणजे परत ग्राफाईट सारखंच जाळीदार नक्षीमध्ये, म्हणजे इतर दोघांशी अटॅच होत असेल हा कार्बन, इतर तिघांशी अटॅच होत असेल, हा कार्बन आहे. सो 1, 2, तिघांशी जर अटॅच होत असेल, इथे हा कार्बन तिघांशी जर अटॅच होत असेल तर ह्या दोघांना काहीतरी रचना तयार होणार आहे. कळलं? यावरून मला आयोगाने प्रश्न विचारलाय की डायमंड मध्ये कार्बन कार्बन काय असेल, ग्राफाईट मध्ये काय असेल, ग्राफिन मध्ये काय असेल आणि फुलरिन मध्ये काय असेल, मला हे 4 पाठ करायचे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे 3 दिलेत आयोगाने, हे 1, 2 आणि 3 दिले, आणि ग्राफिन आपल्याला एक्स्ट्रा करायचे फक्त. ही 4 गोष्टी मला लक्षात ठेवायच्या आहेत. चला मग आपण एक एक बघू. 1 नंबरला डायमंड. सो आपण यांचे उदाहरण प्रकार बघू आपण आता. येस, मला आधी हिऱ्यावर बघा बरं, लक्ष द्या, याच्यावर लक्ष द्या. मी डायमंड बद्दल सांगतो. सो इथे बघा, कार्बन कार्बन टेट्राहायड्रल 3 डायमेन्शनल जॉमेट्री, बरं का. हा प्रश्न आयोगाने टाकला होता 21 ला, की एक कार्बन हा दुसऱ्या कार्बनशी कोणती रचना करतो. मी आपण आता एक एक शब्द बघू. इथे काय दिलेलं आहे, त्यांनी काय दिलं होतं, टेट्राहायड्रल आणि 3 डायमेन्शनल. बघा बरं, आता तुम्हाला जर हिरा कधी पण बघितला ना, तो 3D दिसणार आहे, म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये दिसणार आहे. तुम्हाला 3D जर एखादी गोष्ट दिसायची असेल तर काय करावं लागेल बरं, जर एखादी गोष्ट समजा, हा ही झाली माझी 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, आणि मला 3D जर हवी असेल तर काय करायचं, कळलं? मी काय केलं, याच्यामध्ये एक एक्स्ट्रा ऍड केलं, की त्या दोघांमध्ये मी नवीन काहीतरी डायमेन्शन ऍड केलं. हा एक डायमेन्शन, हा एक डायमेन्शन आणि हा एक डायमेन्शन. जर मला 3 डायमेन्शन एखादी गोष्ट हवी असेल, 3 डायमेन्शन जर गोष्ट हवी असेल तर मी त्याच्यामध्ये 3 अशा काहीतरी गोष्ट ऍड केल्या. सेम तसंच कार्बन हिऱ्यामध्ये काय होतंय, असं काहीतरी अटॅचमेंट होते बघा हिऱ्यामध्ये, बघा. सो हा एक कार्बन आहे, हा कोणाकोणाला अटॅच होतोय, हा कार्बन, हा एक कार्बन, हा त्याच्या इतर तिघांशी, 1, 2, 3, हे 3 आणि 4 इतर चौघांशी, पण तो 3 डायमेन्शन मध्ये. आता बघा, तुम्ही जर 3 जर प्लेन वापरले तर 3 डायमेन्शन आहे, त्याच्यापेक्षा अजून वापरले तुम्हाला अजून जास्त डायमेन्शन मिळणार आहे. मग त्याचं एक नाव आहे टेट्राहायड्रल. टेट्राहायड्रल म्हणजे काय, टेट्रा म्हणजे 4, टेट्राहायड्रल म्हणजे त्याला 4 हायड्रल असणार आहे, किंवा 4 त्याला कोणीतरी अटॅच झालेत, आणि तो दिसताना मला कसा दिसणार आहे, तो 3 डायमेन्शन सारखा दिसणार आहे. आणि त्या साईडला पण, म्हणजेच कार्बनची जी रचना असणार आहे, कार्बन कार्बन मध्ये, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हे एक कार्बन हा इतर 4 अणांशी कसा अटॅच आहे, टेट्रा हायड्रल अटॅच आहे, आणि दिसताना मला काय दिसतोय, तो का दिसतोय, 3 डायमेन्शन दिसतोय. आता तुम्ही असं म्हणू नका, इथे बोलू चुकले होते की 3 डायमेन्शन म्हणजे मला 3च कार्बनला लावलेला आहे. बघा, ही बाटली पण मला 3 डायमेन्शनल आहे, ओके, पण याच्यामध्ये खूप जास्त डायमेन्शन अजून, म्हणजे उदाहरणार्थ ही लेंथ, त्याची खोली, अजून तुम्हाला इकडे थोडे कर्व दिसतात, म्हणजे मला खूप सारे डायमेन्शन ऍड झालेत. मग त्याला आपण असं म्हणतो नंतर की आपण 5 डायमेन्शन, 6 डायमेन्शन, पण ट्रेंड पडून गेलाय की 2D नंतरच्या सगळ्यांना आपण 3 डायमेन्शन म्हणून गेलोय. मग त्या अनुषंगाने आपण असं म्हटलंय, इथे कुठेतरी मला 3 डायमेन्शन दिसते ही डायग्राम, पण याच्यामध्ये एका कार्बनला 4 जणांनी अटॅच झालेलं आहे. ओके, हे कळपर्यंत जर हे समजण्यासाठी अवघड होतं, म्हणून मला शब्द फक्त इम्पॉर्टंट ठेवायचा आहे. टेट्राहायड्रल 3 डायमेन्शनल चतुष्कोनातील त्रिमितीय रचना. मला फिक्स आहे की डायमंड माझा 3 डायमेन्शन आहे, हिरा ही सदा केली, आपण म्हणतो हिरा ही सदा केली. सो हिरा माझा कसा आहे, 3 डायमेन्शनल आहे, ओके, पण तो कसा आहे, एक कार्बन हा इतर 4 जणांशी अटॅच झालेला आहे. सो टेट्राहायड्रल हे राहील का डोक्यामध्ये, छापेल का, हे अजून जर डोक्यामध्ये येण्यासाठी मी अजून एक डायग्राम सांगतो, चुकून नाही द्यायचं मला. डायमंड, ओके, सो तुम्ही ह्या डायमंडकडे लक्ष द्या, ह्या डायमंड लक्ष द्या. हा डायमंड तुम्हाला आता सध्या तरी टेट्राहायड्रल, म्हणजे तुम्ही कुठल्याही डायग्रामचा कुठलाही कोण घेतला ना, तो एक कार्बन हा इतर कार्बनशी, ओके, हा हिरा बघा आता, आणि मला हे चुकून द्यायचं नाही बरं का, आता याच्यावर फक्त शब्दावर राहायचंय.
हा एक कार्बन किंवा कुठला पण हिरा हा हा बघा हा हिरा आहे 1 2 3 आणि याच्या इकडे 4 तुम्हाला 4च कोणामध्ये दिसणार आहे. आता तुम्ही जर हिरा कोणा हिऱ्याची अंगठी असेल ना ते बघा फक्त आता. सो मला हे इथपर्यंत तुम्हाला दाखवायचं होतं. हिरा किंवा प्रत्येक गोष्ट बघा हा इथून दिसतंय का जरा थोडं हा भाग आहे बघा 1 2 3 4 4च कोणामध्ये दिसणार तुम्हाला. सो प्रत्येक कार्बन हा इतर 4 एनसीटी दिसणार आहे का 4 नसेल ना तर समजायचं ठीक आहे ते याच्यात गडबड झाली हिरा नाही याच्यात गडबड झाली काय ते पॉलिशिंग मध्ये काहीतरी चुकलंय किंवा फर्स्ट अटेम्प्ट मला याने पॉलिशिंग केलं असं काहीतरी म्हणू आपण त्याला ठीक आहे झाले बरं आहे. ओके बघा ही डायग्राम बघा इथे कुठं तुम्हाला हा जर पॉईंट घेतला मी 1 2 इकडचा 3 आणि इकडचा 4 झालं. आता चुकून द्यायचं नाही टेट्राहेड्रल 3 डायमेन्शन. मग आता पुढचं मग बाकी सोपं मग हिऱ्याचा वापर कशासाठी करतात हे सगळं आपण लहान लहान मुलं पण सांगतात का हिऱ्याचा वापर काय करणार आहे काच कापण्यासाठी हिरा हिरकणी वापरतात ना काच कापण्यासाठी हिऱ्याचा 16 तुकड्याचा वापर काच कापण्यासाठी करतात. त्यानंतर अतिशय खूप जास्त टेम्परेचरला आपण याला म्हणजे खूप जास्त प्रेशर आणि खूप जास्त टेम्परेचर प्रेशर खूप जास्त वाढवायचं टेम्परेचर खूप वाढवायचं आपण हिरा तयार करू शकतो. मध्ये होता नीरव मोदीने फार गंडवलं लोकांना म्हणजे खोटे हिरे खोटे पळून घ्यायचं आता मला काय करणार सो खोटे हिरे त्याने खरे म्हणून दाखवले होते आणि सेम ते कृत्रिम हिरे कसे तयार करायचे खूप जास्त टेम्परेचर खूप कमी खूप जास्त आणि प्रेशर खूप हाय म्हणजेच आपल्या गर्भामध्ये म्हणजे अगदी खूप खोल 2 किलोमीटर 4 किलोमीटर कुठून तरी मला हिरे मिळणार आहे ते नॅचरल हिरे आणि आर्टिफिशियल कसं करायचं त्या कार्बनला कुठल्याही कार्बनला खूप जास्त प्रेशर मध्ये आणि टेम्परेचर मध्ये ठेवायचं त्याच्यापासून मला हिरा तयार करता येईल. झालं ते त्यांनी तयार केले होते. बरं आता पुढचा आहे माझा प्रश्न किंवा अजून भाग म्हणजे 2 नंबरला 1 नंबर हिरा झाला 2 नंबरला ग्राफाईट. जर समजा ग्राफाईटची डायग्राम बघितली होती ग्राफाईट ग्राफाईट मध्ये बघा काय जर तुमच्या एका ही पेन्सिल मध्ये बघा आपल्या पेन्सिल आता हे तुम्हाला माहित असेल. So graphite is used in a pencil and lubricants. It is a good conductor of heat. It's a good conductor and electricity. The structure of it consists of layer of carbon. Okay, weak point याची गरज नाही मला फक्त गरज काय आता याच्यामध्ये हा एक कार्बन ऍटम हा इतर तिघांशी ऍक्च्युली सो हा कार्बन इकडे पण असतो बरं का सो हा कार्बन इतर तिघांशी अटॅच झालाय आणि इथे काय झालं होतं हा एक 4 जणांशी अटॅच झाला होता हा दोघांमध्ये एवढाच फरक आहे. सो ग्राफाईट मध्ये काय करणार आहे हा इतर तिघांशी अटॅच आहे आणि डायमंड मध्ये इतर चौघांशी अटॅच आहे. सो ग्राफाईट मध्ये मला फक्त तिघांशी तो अटॅच असं मला दाखवायचं आहे बाकी याच्यामध्ये दुसरं काही नाही आणि कशासाठी वापर केला तो पेन्सिल मध्ये म्हणा लुब्रिकंट्स म्हणा इलेक्ट्रिसिटी व्हायचं काम करतो. हा प्रश्न याच्यावरती कुठेतरी आयोगाने टाकलेला आहे. प्रत्येक कार्बन हा इतर 3 कार्बनशी तो बॉन्ड असतो बघा प्रत्येक कार्बन इतर तिघांशी बॉन्ड असतो मला एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि ही जी रचना असणार आहे ती कशी माझी हेक्सागोनल प्लेनर बघा आता काय हेक्सा म्हणजे 6 गोनल प्लेनर तुमची रचना कशी तयार होणार बघा त्याची 1 2 3 4 5 6 हेक्सागोनल आणि प्लेनर एक प्लेन तयार होतोय इथे काय 3 डायमेन्शन तयार झालं होतं इकडे एक प्लेन तयार झाला म्हणजे हा प्लेनर आहे एका प्लेन मध्ये तयार झालाय. ओके पण ती किती हेक्सागोनल 6 हेक्सागोनल गोनल म्हणजे बाजू 6 बाजूने तयार झालेला आहे. आता परत एकदा इकडे जाऊ जर मी समजा 6 बाजू काढल्या 1 2 3 4 5 6 ठीक आहे सगळ्या तरी आणि हे स्ट्रेट जर मी सरळ एका प्लेन मध्ये काढलं तर मला ग्राफाईट तयार होणार आहे. ओके आणि जर हेच एक जर कार्बन 4 जणांशी जर मी अटॅच केला तर माझं काय आणि 3 डायमेन्शन तो जर काय होणार माझा डायमंड तयार होणार आहे. म्हणजे ग्राफाईट आणि डायमंड मध्ये फरक काय बरं फक्त एक कार्बनचा फरक आहे इकडे 3 कार्बनशी अटॅच होतो ओके आणि हा 4 कार्बनशी अटॅच होतो. सो हेक्सागोनल प्लेनर आणि टेट्राहायड्रल 3 डायमेन्शनल काय फरक ओके आता चुकणार नाही तुमचं बाकी खूप सोपं याचा वापर कशासाठी करतात वगैरे आपण बघितले. आता मला फुल रिन्स बद्दल बघायचं आहे. फुल रिन्स ही डायग्राम बघा आता की फुल रिन्स म्हणा किंवा फुटबॉलच्या आकारामध्ये अशी एक बिल्डिंग म्हणा याच्यामध्ये काय होतंय एक कार्बन फ्रुट्स मध्ये काय होणार
ठीक आहे, 5 कोण किंवा 6 कोण मध्ये. सो हा एक कार्बन. तिकडे कसं झालं होतं बरं, सेम ग्राफेन मध्ये काय होतं, प्लेन मध्ये आलं होतं. ते प्लेन मध्ये नाही करायचं, आता त्याला काय करायचं, एका बॉलच्या आकारामध्ये करायचं. सो 1 2 3 4 5 6 बरोबर. पण ते जर प्लेन असतं तर माझं काय झालं असतं, ग्राफाईट झालं असतं. पण मी काय केलं, याला जरा बॉलच्या आकारामध्ये केलं, गोलच्या आकारामध्ये केलं ना, असं वर करत करत गेलो. त्याला मी नाव दिलं फुल रिंग्स. कळलं? चला, याचा वापर कशासाठी करायचा, सगळ्यात महत्त्वाचं याचा वापर सुपर कंडक्टिव्हिटी किंवा सुपर कंडक्टर मध्ये केला जातो. आता मला सांगा, सुपर कंडक्टर कन्सेप्ट आपली बघून झाली. काय सुपर कंडक्टर, ज्याचा रेशो फार 0 आहे. आता मला सांगा, जर मी टेम्परेचर जर वाढवलं तर रेजिस्टन्स काय होते, वाढते कमी होते. टेम्परेचर जर वाढवलं तर रेजिस्टन्स वाढेल कमी होईल. आता 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 माझा फॉर्म्युला, रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू AR/L. म्हणजेच माझा रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L. जर मी टेम्परेचर वाढवलं तर L वाढतोय माझा. ओके, म्हणजेच माझा टेम्परेचर जर वाढवलं तर रेजिस्टन्स काय होणार आहे, वाढणार आहे. मग मी काय करायचं, टेम्परेचर खूप कमी करायचं. असं एक टेम्परेचर, त्या टेम्परेचरला काय असणार, माझा रेजिस्टन्स 0 असणार आहे. त्यावेळेस आपण म्हणतो सुपर कंडक्टिव्हिटी. आणि त्या टेम्परेचरला काय म्हणतात, क्रिटिकल टेम्परेचर. व्हेरी गुड 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 गुड, छान, मी विसरलो होतो. सो पर्यंत आपण काहीतरी कसं एकदा बघितली आणि त्याचा वापर इथं केला जातो. आणि सगळ्यात शेवटी आता नुकतं शोधलेलं म्हणजे ग्राफीन. ग्राफीन ग्राफीन हा सगळा शेवटचा भाग. ग्राफीन 2004 ला काहीतरी शोध लागला याचा. 2004 ग्राफीन. ग्राफीन काय, सेम ग्राफाईट सारखंच आहे. ओके, ग्राफाईट सारखंच आहे. त्याच्यामुळे फरक फक्त काय आहे, तो 2 डायमेन्शनल आहे. दिसतोय का तुम्हाला, 2 डायमेन्शनल आहे. याच्यामध्ये फक्त लांबी आणि रुंदीच आहे, ही लांबी आणि रुंदी. आणि मगाशी आपण काहीतरी ग्राफाईट बघितलं होतं, हे बघा, हे माझं किती गोनल आहे. सो 1 2 3 हेक्सागोनल आणि मला 3 डायमेन्शन दिसतं याच्यामध्ये. आणि हे माझं दोघांमध्ये फरक आहे, हा माझा ग्राफीन फक्त 2 डायमेन्शन, बाकी काही फरक नाही. सो 2 डायमेन्शन मध्ये झालं. आणि याच्यामध्ये अजून काय, हा पण एक 10 कंडक्टर म्हणून वापरला जातो. गुड कंडक्टर, गुड कंडक्टर, इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर म्हणून वापरला जातो. झालं. अशा पद्धतीने आपलं कार्बनचं वर्ड अतिशय मोठं वर्ड पण अतिशय कमी वेळा संपलंय. हा, आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगायचं ते म्हणजे जे पहिले 3 बघितले आपण, हिरा, डायमंड, ग्राफाईट आणि फुल रिंग्स, हे आपले क्रिस्टलाइन आहे. याचे क्रिस्टल तयार होतात. हे 3 आहेत ना, इकडे हे जे 1 2 आणि 3 हे माझे क्रिस्टलाइन आहे. डायमंड, ग्राफाईट आणि फुल रिंग हे माझे काय क्रिस्टलाइन आहे. आणि जे सगळ्यात शेवटी ग्राफीन बघितलं ना, हे नॉन क्रिस्टलाइन आहे. म्हणजे याचे क्रिस्टलाइन म्हणजे कसं कळलंय, छोटे छोटे स्फटिक तयार होणार आहे. सो याचे स्फटिक तयार होणार आहे, याचे स्फटिक तयार होणार नाही. ग्राफीन झालं. एवढंच एक फरक होता. आता 4-5 गोष्टी आपल्याला बघायच्या, ते म्हणजे कोणत्या, वॉटर गॅस म्हणजे काय, प्रोड्युसर गॅस म्हणजे काय, याच्यावरती आयोगाने एक प्रश्न टाकलेला आहे. मग त्यानंतर ऍसिड बेस आणि फक्त रेडिओ ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपला ऑलमोस्ट एक सेशनचा चॅप्टर सिलेबस राहिलेला आहे. बरं, कळलं काय, आज लेगच घेतल्यात, आपण समराईज करूया छानपैकी. माझी जीप पण गेली, पण आपण तरी बघू. जिओमेट्री ऑफ फ्लुइड्स, येस, जिओमेट्री ऑफ फ्लुइड्स सांगायचं राहिलं का. ओके, सो डोक्यात एवढं ठेवा. तो एक बॉल सारखी रचना तयार केली. तुम्हाला जर ही डायग्राम बघायची, एकदा सांगतो फक्त. फ्लोरेन्सच्या आकाराची एक बिल्डिंग आहे डायरेक्ट. बघा, हे फ्लोरेन्स अशा आकाराचं असतं. आणि याला बघून एका शास्त्रज्ञ, त्याचं नाव आहे, त्या शास्त्राचं फ्लोरेन्स नाव आहे त्याचं, त्याने काय केलं, ही बिल्डिंग रचना केली होती. सो आता हे कुठे काय वगैरे बघा, बकमिन्स्टर फ्लोरेन्स नाव आहे त्या व्यक्तीचं. सो बकमिन्स्टर फ्लोरेन्स, मला हे गरजेचं नाही, मला फक्त लक्षात ठेवा ही अशी रचना त्याने तयार केली. किती छान ना आहे असं काहीतरी. आणि ही अशा रीतीचं काहीतरी आपल्याला मॉलिक्यूल. मग या प्रोटीनचा वापर कशासाठी केला जातो बरं, जर कार्बन असेल तर कशासाठी केलाय, सुपर कंडक्टर मध्ये केलाय, बरोबर ना. मग अशी बघितलं ना आपण. ओके, सो अजून याचं डायग्राम बघायची का मग. डायग्राम. आणि ही ती व्यक्ती, ओके, रिचर्ड बकमिन्स्टर फ्लोरेन्स हे नाव त्यांचं. आणि त्यांच्या नावाच्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण ह्या रचनांना फ्लोरेन्स नाव दिले. म्हणजे ज्या ठिकाणी असं काहीतरी असणार आहे त्याला आपण फ्लोरेन्स हे नाव दिलंय.
झालं. ते ग्राफाईट आणि ग्राफिक मध्ये 2D आणि Yes. ओके, जे सगळ्यात शेवटी बघितलं आपण ग्राफिन, ते माझं 2D आणि ग्राफाईट आहे. डायग्राम बघूया. ते डायग्राम आपण डे टू डे लाईफ मध्ये ग्राफिन कसं दिसतं बघू आपण. ओके, ह्या व्यक्तीच्या हातामध्ये बघा हे ग्राफिन आहे माझं. ओके, हे 2D डायमेन्शन आणि ग्राफाईट बघा, ग्राफिन वर्सेस ग्राफाईट. ग्राफाईट हे बघा, जे माझं 2 डायमेन्शन आहे, 3 डायमेन्शन, हे माझं 3 डायमेन्शन किंवा आपण 6 प्लेनचं म्हणू आपण त्याला. ते माझं काय असणार आहे, ग्राफाईट असेल. बघा हे ग्राफाईट 6 प्लेनचं आहे. आणि इकडे ग्राफिन एकदम स्ट्रेट प्लेन लेअर तयार केलं ग्राफिन. सो मला 2 डायमेन्शन म्हटलं तर ग्राफिन 2D. ओके, आणि ग्राफाईट म्हटलं की 3 डायमेन्शन म्हणायचे काय म्हणून आपण त्याला, 6 प्लेनचं तयार झालेले, 1 2 3 4 5 6 अशा 6 प्लेनचं तयार झाले. 6 प्लेन किंवा हेक्सा प्लेन म्हणून आपण त्याला. ओके, आणि फ्लोटिंग. चला आता जिओमेट्री ऑफ फ्लोटिंग झालं. आता आपल्याला पुढचा भाग म्हणजे ऍसिड बेस एकदा बघू आपण. नाही आपला अजून राहिला एक छोटा चार्ट राहिलाय, तो म्हणजे नॅचरल गॅस, वॉटर गॅस म्हणजे काय ते राहील. त्याच्यावरती आयोगाने एक प्रश्न टाकला. सगळ्यात पहिली कन्सेप्ट, आता काही गॅसेस आहेत आपल्या जगामध्ये, काही गॅसेस सापडतात, तर त्यांच्याबद्दल आपण फक्त बघूया. मला फक्त 4-5 गोष्टी फक्त सांगा पाहिजे. स्टेटबोर्ड मध्ये पण दिल्या, पण तरी पण एकदा बघूया. सोडियम बायकार्बोनेट. ओके, त्यानंतर सोडियम कार्बोनेट Na2CO3. ओके, त्यानंतर आहे NaCl. ह्या 3-4 गोष्टींबद्दल फक्त आपण करू. सोडियम बायकार्बोनेट हा जो आहे ना, हा आहे आपला खाण्याचा सोडा. म्हणजे आपण घरामध्ये जो सोडा वापरतो ना, त्याला आपण सोडियम बायकार्बोनेट म्हटले. आणि जी वॉशिंग पावडर असते ना, त्याला आपण सोडियम कार्बोनेट म्हटले. Na2CO3 त्याला धुण्याचा सोडा म्हणून आपण त्याला. डिटर्जंट मध्ये याचा वापर केला जातो. आणि NaCl म्हणजे मीठ. ओके, हा फक्त H असेल तर त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा फक्त ऍड करा. आणि इथे Na2CO3 जर असेल समजा, Na2CO3 तर माझा हा धुण्याचा सोडा असेल. आणि जर याच्यामध्ये आयोगाने टाकले आतापर्यंत की एक पीओक्यू, फक्त मला तो पीओक्यू शोधत फक्त थांबा. ठीक आहे, मला पीओक्यू फक्त सांगतो. जे आपलं जे डिटर्जंट असणार ह्या Na2CO3 याचा वापर कुठे केला जातो, तर आपलं पेट्रोलला क्लीन करण्यासाठी केला जातो. पेट्रोल धुण्यासाठी शब्द. सो पेट्रोलला क्लीन करण्यासाठी. मी तो एकदा MCQ बघतो. पेट्रोलला क्लीन करण्यासाठी हे 1-2 वर्षापूर्वी आलेला फक्त. सो Na2CO3 हा ग्रुप बी किंवा ग्रुप सी ला आलेला, पण तो पीओक्यू सापडत नाही. ठीक आहे, आणि फ्लोरिनचा अजून एक वापर आहे. हा पीओक्यू होता की जे वॉटर आहे ना, वॉटर प्युरिफिकेशन साठी आहे. प्युरिफिकेशन साठी आहे. आता हे सगळं स्टेट बोर्ड दिले बरं का. तुम्हाला जर एकदा मी स्टेट बोर्ड सगळे सांगितलं ना, की बॉस स्टेट बोर्ड मध्ये हा डाटा आलाय, तर तो खरंच कुठे ना कुठे तुम्हाला सापडणार आहे. हे सगळं मी स्टेट बोर्ड मध्ये कुठे ना कुठे घेतलंय. त्यामुळे आधी स्टेट बोर्डचं बेसिक क्लिअर, ऍटलीस्ट त्याचं हे तरी करा. काय म्हणताला, आता स्वाध्याय तरी पूर्ण सॉल्व्ह करून घ्या. आता आपल्याला जरा 2-3 हे बघायचे, म्हणजे नॅचरल गॅस काय असणार आहे, वॉटर गॅस काय असणार आहे बघा. सो नॅचरल गॅस, नॅचरल गॅस म्हणजे निसर्गामध्ये मिळणारा गॅस. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोण असणार आहे, CH4 असणार आहे. तुम्हाला ते आपल्या गावाकडे बघा एक बायोगॅस प्लांट असतो, बायोगॅस प्लांट, त्याच्यामध्ये जे सापडतं ते सगळं माझं काय असणार आहे, बायोगॅस प्लांट. हे जे आहेत ना आपलं गावाकडे असणार आहे, याच्या सगळ्यांमध्ये मिथेन असणार आहे. बायोगॅस प्लांट, नॅचरल गॅस मिथेन. हे बघा इकडे. ओके, जर आता आपल्या घरामध्ये जो गॅस येतो तो काय असणार आहे, प्रोपेन प्लस आयसोब्युटेन. ठीक आहे, प्रोपेन प्लस आयसोब्युटेन.
याच्यामध्ये हा ठीक आहे दिसणार नाही तुम्हाला. सो हे जे असणार याच्यामध्ये दोन प्रकारचे गॅस असणार आहे, प्रोपेन आणि ब्युटेन हा गॅस असतो. हा प्रोपेन आणि ब्युटेन. मला फक्त हे पाठ करायचं आहे. सो प्रोपेन याच्यामध्ये चुकवून देऊ नका, या गॅस टाक्यांमध्ये कुठेही CH4 असणार नाही. ओके, याच्यामध्ये काय असणार आहे ब्युटेन. जर याच्यामध्ये CH4 असतं तर काय झालं असतं बरं ठीक आहे. आता मला सांगा आपण हा गॅस कुठून आणतो बरं? कुवेत म्हणा किंवा इराण मध्ये म्हणा त्यांच्याकडून घेऊन होतो. आपण त्या देशांकडून आणतो, ह्या टाक्यांमध्ये भरतो आणि आपल्या लोकांना देतो. आता जर समजा याच्यामध्ये CH4 असतं तर काय झालं असतं? आपल्या प्रत्येक गावामध्ये ह्या टाक्या भरून देणारं यंत्र असतं. तर तसं आहे का? नाही. डोक्यात ठेवायचं याच्यामध्ये काय असणार आहे ब्युटेन असणार आहे. ओके, ब्युटेन प्लस पेंटेन. आणि यांना स्वतःचा असा कलर नाही. काय हा सॉरी पी वरून माझं राईट पेंटेन मी बघत होतो, माझंच लक्ष आहे की नाही इथे कुठेतरी असेल. थांबा, पेंटेन आणि ब्युटेन. येस 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 सॉरी. सो प्रोपेन आता बरोबर बघा प्लस ब्युटेन. आता चुकलेलं नाही. आणि याला स्वतःचा वास नाहीये. आपण तुम्ही म्हटलं गॅस लीक झाल्यानंतर वास होतो छोटासा, तो लीक होणारा वास हा मिथाइल मर कॅप्टन याचा आहे. मर कॅप्टन. सो कॅप्टन कुठला तरी मर कॅप्टन, मिथाइल मर कॅप्टनचा वास होतो. ठीक आहे. 2 नंबर वॉटर गॅस. सो वॉटर गॅस कोणापासून बनलेला आहे मला ते पाठ करायचंय. ते म्हणजे कार्बन मोनॉक्साईड प्लस हायड्रोजन, ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनला मी नाव दिले वॉटर गॅस. जर आपण गॅस प्रोफेसर गॅस काय तर कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन. हे सगळं आवे बरं का, कधी कधी आवेगण टाकले. आणि LPG ठीक आहे. LPG मध्ये ब्युटेन, त्यानंतर मग अशी प्रोपेन, आयसोब्युटेन आणि प्रोपेन. ठीक आहे, मग अशी बघितलं आपण. आणि सगळ्यात शेवटी सॉरी प्रोपेन, पेंटेन का लिहितोय मी, सो प्रोपेन. आणि सगळ्यात शेवटी बायोगॅस. आता बायोगॅस म्हणजे आपल्या गावाकडे असणार, मग त्याच्यामध्ये CH4. आणि आयोगाने 2018 याच्यावरती प्रश्न विचारला होता. 2018चा ज्यावेळेस पेपर सॉल्व्ह करतो आपण त्यावेळेस हा काहीतरी तुम्हाला दिसेल की एकदम इझी लेवलचे प्रश्न होते. 18, 19, 20 पर्यंत. 21ला जर थोडं डिटेलमध्ये गेले ते वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस, LPG आणि बायोगॅस. LPG मध्ये ब्युटेन, आयसोब्युटेन आणि प्रोपेन. LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. पेट्रोल तयार करताना जे जे गॅस तयार होतं ना त्याला आपण LPG असं म्हटलं. ते सिलेंडर मध्ये असतो ना तेच. मग फक्त मी आयसोब्युटेन टाकायचं राहील. ओके, आता आपल्याला ऍसिड बेस नावाची काहीतरी मिथाइल मर कॅप्टन आहे ना. हो येस, इथेल. अरे हा मिथाइल म्हटलं, इथेल मर कॅप्टन. इथाइल सॉरी मर कॅप्टन. तुम्हाला सांगायचं नाही इथे कधी नसताना मग ते चुकून वेगळं निघून जात. ठीक आहे. STI 2011ला प्रश्न आला होता की बायोगॅस मध्ये 7% काय असतं, लमसम 7% काय असतं नाही तो मिथेन. आणि तोच प्रश्न परत एकदा काय आला 2018ला आला होता. 2018ला प्रश्न होता नॅचरल गॅस मध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे बायोगॅस मध्ये नॅचरल गॅस बायोगॅस याच्यामध्ये परत एकदा मिथेनचं प्रमाण जास्त असतं. सोपा प्रश्न होता. मला फक्त एक सांगा बरं, इथिलीन तयार कसं, इथिलीन काय असणार बरं? सो इथिलीन कसं लिहायचं? इथिलीनचा फॉर्म्युला आपण कसा लिहायचा? इथिलीन. ओके, सांगा मला. इथेन, इथिन आणि इथिलीन वाय आलं त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड C. हे बरोबर आहे का? ओके, बरं राहते काय याच्याकडे 3 इकडे गेला, इकडे 1 राहिला, इकडे 1 राहिला. ओके, मग मला सांगा आता याच्यामध्ये किती सिग्मा बॉन्ड असेल? जमलं तुम्ही सांगा. सिग्मा बॉन्ड आपलं काय ठरलंय? सो सिंगल बॉन्ड मध्ये किती सिग्मा बॉन्ड आहे? 1. त्यानंतर इथे 1, 2 आणि इकडे टोटल इथे किती? 1, 3 सिग्मा. ट्रिपल बॉन्ड मध्ये सिग्मा बॉन्ड किती? 2 आहे. 1 पाय बॉन्ड आहे 2 आणि सिग्मा बॉन्ड 1, म्हणजे असं उत्तर 3 असेल. ओके, आता मला पुढचं सांगा. ऍसिड बेस पर्यंत जाऊ ना. आता सॅच्युरेटेड एक राहिलं. सॅच्युरेटेड
सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड. मी ऑलरेडी केलेलं आहे कन्सेप्ट क्लिअर. कशामध्ये? फॅट आणि ऑइल मध्ये केलेलं आहे क्लिअर. मला फक्त सांगा सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. झालं. ओके, आता आपण पुढच्या 1-15 मिनिटांमध्ये अल्फा बीटा गॅमा ही कन्सेप्ट बघू आणि त्यानंतर उद्या ऍसिड बेस आणि परत एकदा म्हणजे ही अल्फा बीटा गॅमाची कन्सेप्ट बघू. उद्या मे बी तुमचं करंट प्लस टेस्ट असेल. मी एकदा बघतो, आपल्याला केमिस्ट्रीची पण टेस्ट घ्यायला आता लागेल. रिव्हिजन घ्यायची का आज केमिस्ट्रीची? नको आज. आज जरा फंक्शन ओव्हरलोडिंग झाले, माझंच ओव्हरलोडिंग झाले. असं होत नाही, पण जीप का असे झाले काय खूप जास्त डाटा सांगितलाय. मला फक्त 2-3 गोष्टी फक्त सांगायच्या, तेवढं फक्त डोक्यात ठेवा. जर मी पिरियड टेबल मध्ये एस पी इथे डी आणि F असं काहीतरी काढत असेल तर मी इकडून ज्यावेळेस तिकडे जातोय तर डोक्यात ठेवायचं, म्हणजे 1 पासून जर 18 पर्यंत जातोय तर मला नवीन शेल ऍड होतोय का? नवीन शेल कुठून होत ऍड? वरून खाली जाताना. म्हणजे ऍटॉमिक रेडियस काय होणार आहे? वाढत जाणार आहे. इकडे ऍटॉमिक रेडियस कशी होणार आहे? कमी होत जाणार आहे. इकडे फक्त 1 इलेक्ट्रॉन ऍड होत जातो. मग इकडे आहे माझं मेटल, इथे पण मेटल, इकडे मेटल प्लस नॉन मेटल प्लस मेटलाइट्स आणि इकडे पण मेटल. म्हणजे इकडून इकडे जाताना मेटल प्रॉपर्टी कशी होत जाते? कमी कमी होत जाते आणि तिकडून इकडे येताना मेटल प्रॉपर्टी वाढत वाढत जाते. सो जर इथे 4 नंबरची 1, 2, 3, 4 नंबरचा जर पिरियड असेल त्याच्यामध्ये किती शेल असतील? 4 शेल असेल. ओके, 5 मध्ये 5, 6 मध्ये 6, 7 मध्ये 7. जर त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे 6 आणि 7 मध्ये, पण डोक्यात ठेवा की पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते दिसेल की 7 मध्ये 7च शेल दिसेल. असं काहीतरी आपण शिकलो. ओके, आता आपल्याला रेडिओ ऍक्टिव्हिटी अल्फा बीटा गॅमा बद्दल एकदा बघायचंय आणि ते जर झालं तर ऑलमोस्ट आपला अभ्यास झाला. अल्फा बीटा गॅमा असं काहीतरी आहे. हे होत असताना मी जर तुम्हाला एक थोडी कन्सेप्ट सांगतो फक्त आणि इंटरेस्टिंग फॅक्ट बघा कन्सेप्ट. एक मिनिट फक्त. असं काहीतरी आपल्याला शिकायचं आता. खूप सुंदर प्रोसेस आहे बघा काय आता. ओके, सो इथे तुम्हाला कुठेतरी तुम्हाला न्यूक्लियस किंवा युरेनियम दिसेल. आता आपल्याला काय करायचंय, भाई म्हणजे पाकिस्तान म्हणा किंवा इराण बघा आता. इराण सध्या जे चाललंय तुम्ही लक्ष ठेवू ना, सध्या जे चाललंय इराणकडे जर अणुबॉम्ब असतं काय झालं असतं बरं आता? किती घाबरले असेल लोक. इराणला अणुबॉम्ब मिळून देत नाही बघा. आपल्या शास्त्रज्ञ किती पुढे गेलेत किंवा किती बुद्धिमानी हे बघा आता लगेच कळतं तुम्हाला. सो यांनी ना खूप सिस्टमॅटिक 2018 पासून काय केलं होतं म्हणजे अमेरिकेने त्यांचा एक एक जो अणुशास्त्रज्ञ ना त्याला हत्या घडवली त्यांची. म्हणजे 18ला एकाला मारलं, 20ला मारलं, 21ला मारलं, तसं झालंय. आणि पाकिस्तानचे काही लोक आहेत की जे काय त्यांना पुरवायचे काम करत होते. बघा आता तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो. इंटरेस्टिंग बघा, हा असा काहीतरी युरेनियम असणार. आता ह्या युरेनियम मध्ये काय होतंय, ह्या युरेनियम मध्ये 235 बरं का. आता इथे तुम्हाला मी लिहिलंय युरेनियम 92-235 म्हणजे ज्याचं ऍटॉमिक मास 250 आहे ना, तोच मला याच्यामध्ये वापरता येणार आहे. तोच मला इथे वापरता येणार आहे. जे बाकीचे दुसरे आहे म्हणजे 238 असणार आहे, ओके, ते मला वापरता येणार नाही. आणि आपल्या सध्या जगामध्ये मला युरेनियम 238 सापडतोय आणि फार कमी प्रमाणामध्ये मला त्याच्याबरोबर काय सापडतोय? 235 सापडतोय. म्हणजे ऑस्ट्रेलिया असेल किंवा मग अजून एक देश आहे सी वरून देश, एकूण देश होतो ना, हे अशा देशांमधून सापडतोय. आता काय केलं जातं, याच्यामध्ये न्यूट्रॉनचा मारा केला जातो. येस, मी न्यूट्रॉनचा मारा केला. न्यूट्रॉनचा जर मारा केला, न्यूट्रॉनचा मारा म्हणजे काय? एनर्जीचा मारा केलाय. थोडी एनर्जी दिली जाते. एनर्जी दिली की तो काय होतो बघा आता. हे 235 रिलीज द हीट. आपण अजून एक वेगळी डायग्राम बघू. येस,
हे बघा डायग्राम. सो हा युरेनियम 235 याच्यामध्ये मी काय केलं, काहीतरी एनर्जी दिली, याला एनर्जी दिली 235 ला. मग हा एनर्जी घेणार आहे, या एनर्जी घेतल्यामुळे त्याला ते जड जात आहे आता. म्हणजे कसं रे, युरेनियम 92 आणि 235. आता याला एक नायट्रोजन न्यूट्रॉन मिळालं. हा, तर न्यूट्रॉन म्हणजे काय, N11 असं काहीतरी असणार आहे. त्याला ही एनर्जी सहन होत नाही, आणि सहन न झाल्यामुळे तो काय करतो, छोट्या 2 भागामध्ये रूपांतर होतं. म्हणजे काय, हा सध्या व्यवस्थित चालला होता, याच्या घरी कोणीतरी आलं, म्हणजे हा एक सिंगल आहे, याचं लग्न झालं न्यूट्रॉन बरोबर. आता त्या दोघांमध्ये खूप भांडणं झाली, म्हणजे सेपरेट निघाली, आई वेगळी आणि बायको वेगळी, असं काहीतरी झालं, सेपरेट झाले, हे असं लक्षात ठेव. मग आता याच्यामुळे काय होतं बघा, का, कारण त्याला एनर्जी खूप जास्त मिळाली, त्याला हँडल होत नाही आता या सगळ्या गोष्टी. मग 131 आणि 53 आणि 99 आणि 42 असं काहीतरी तयार झालं. हे मॉलिब्डेनम आहे, काहीतरी आहे. आता हे प्रत्येक वेगळं असतं बरं का. आता हे होत असताना बघा, आपल्याकडे कसं ठरलंय, A + B इट गिव्स C+D. म्हणजे जे तुम्ही जेवढी एनर्जी A ची असेल तेवढी एनर्जी B ची असेल, ह्या दोघांची ऍडिशन करून C आणि D ची असणार आहे. इथे कुठेतरी E = mc² आलं. म्हणजे काय, आपला जो आईन्स्टाईन आहे, ओके, आईन्स्टाईन काय म्हणतो, जर तुमचं इकडचं मास जर सारखं नसेल या दोघांचं, तर समजायचं या उरलेल्या मासचं रूपांतर कुठल्या तरी एनर्जी मध्ये झालं. म्हणजे कसं रे, हा एक मोठा ट्रक आहे आणि ही छोटी अल्टो आहे, ह्या दोघांचं जर टक्कर झाली, आपलं काय ठरलंय की उरलेलं जे मास असणार आहे किंवा दोघांचं जे प्रोडक्ट असणार आहे ते सेम असलं पाहिजे. पण हे सेम असलं का नाही, यातला बराचसा भाग काय याचा चेंदामेंद होतो. म्हणजेच काय, एनर्जी मध्ये रूपांतरित केलं जातं, मासचं रूपांतर एनर्जी मध्ये केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये हे जे डिवाइड झाले, तर हे डिवाइड झालेलं मास एक्झॅक्टली याच्या एवढं नसतं. हे जे असतं ना मास A आणि B, हे याच्या एवढं नसतं, आणि ते काय असतं थोडं कमी भाराने, आणि उरलेल्या मासचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, एनर्जी मध्ये. आणि हे कोणी सांगितलं, आईन्स्टाईनने सांगितलं. आईन्स्टाईन काय म्हणतो, E = mc². आणि हे त्याने तेव्हा सांगून ठेवलं, आणि त्यावर आधारित मग तो ओपनहाइमर आणि यांनी डोकं लावलं की जर आपण असं केलं, एखाद्याला काय करायचं, खूप जास्त एनर्जी लावायची, खूप जास्त ताकद लावायची, आणि तो स्वतःहून नंतर एनर्जी बाहेर टाकणार, तो स्वतःहून काय होणार आहे, अनस्टेबल होऊन त्याचं काय होणार आहे, ब्रेकिंग होणार आहे. मग आता आपण हे समजण्यासाठी कसं लक्षात ठेवायचं, एक कोणतरी सगळं व्यवस्थित चाललंय, हा कोणतरी सिंगल पुरुष आहे, त्याचं लग्न झालं न्यूट्रॉन बरोबर, एनर्जी वाढली, मग न्यूट्रॉन झाले की त्याला ती एनर्जी सहन नाही होते, मग तो काय करणार आहे, सेपरेशन करणार आहे. सेपरेशन जर केलं तर जे एक्झॅक्टली बघा, सेपरेशन केल्यानंतर आपल्याकडे समजा असं शेत आहे, याचं शेतात जर सेपरेशन केलं तर याचं एरिया आणि याचं एरिया एक्झॅक्टली दोघांचे मिळून एरिया नाही होणार, कारण मध्ये कुठेतरी बांध आला. सो तसंच हा जो बांध असणार आहे, म्हणजे हे उरलेलं जे असणार आहे त्याचं रूपांतर एनर्जी मध्ये होतं. अशा रीतीने कोणतरी सांगितलं, आईन्स्टाईन सांगितलं, आणि ते आता आपल्याला उद्या शिकायचं आहे. आज आपण थांबायचं का, मला बोलतच येत नाही, तुम्हाला कळायला असेल काय माहिती, मला असं सांगायची शिवाय आहे. एकदा फक्त डायग्राम बघा, फक्त आता थांबा बरं 2 मिनिट फक्त, एकदा शॉर्ट व्हिडिओ बघू आपण याचा, छानपैकी, सुंदर आहे ही कन्सेप्ट. शॉपिंग युरेनियमची शॉपिंग करायची. ठीक आहे, आता मला बघावं लागले, पण डोकं ठेव, असंच काहीतरी आपल्याला जायचं आहे. आज आपण जरा 5 मिनिटं थांबूया, माझे गेले पूर्णपणे, मला तर बोलतच येत नाही. सो थांबा 1 मिनिट. कोड म्हणजे 4-5 पानांचा आपला डाटा राहिलेला आहे. सो उद्या आपला होऊन जाईल तो. काही डाऊट असेल तर मला विचारा, मी ते टाकतो बरं, ते तुमचे मॅथ्सचे प्रश्न टाकतो ग्रुपवर. नोट्स येतील आजच, नोट्स आता बघा, आणि रिव्हिजन चालू करा आता. काही डाऊट आहे कोणाला आजच्या याच्या उद्या टेस्ट आहे का, काय उद्या मी सांगतो बरं, टेस्टचं मला एकदा विचारू द्या, कारण अजून मला कळालं नाही. पेपर रेडी आहे, पण तुम्हाला टाइम नाही, म्हणजे कधी घ्यायचं कळत नाही मला. पेपर रेडी झाला फुल सायन्स. येस, आणि फुल लेंथ आहे बरं का आपली सगळ्या शेवटी. आता आज जसं पाहायला गेलं तर आपलं केमिस्ट्री झालंय, तर आज पाहायला गेलं तर फक्त ऍसिड बेस एक राहिले, आणि हे काहीतरी एक राहिले असं भाग, तो सोपा होता. आज व्हायला पण होता, पण तो ठीक आहे. सांगायचं मग जरा लवकर सोडतोय आज. ठीक आहे.